प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि सर्वांना आज जावळाच्या रविवारच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी पाम संडे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं महान वचन जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्भुतरित्या काम करत आहे ते अधिक लोकांपर्यंत पोचावं आणि अनेक लोकांचं या वचनाच्याद्वारे तारण व्हावं. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती असतील तर मी त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर इथली माहिती तुम्हाला हवी असेल, जर तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं की त्यांच्या मिस्टरांच्या गळ्याला खूप त्रास होत आहे आणि ज्यावेळेस ते डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की गळ्यामध्ये गाठ झालेली आहे आणि ती गाठ कसली आपल्याला टेस्ट करावं लागेल आणि डॉक्टरांनी शक्यता वर्तवली होती की ती कॅन्सरची गाठ असण्याची शक्यता आहे, पण आपण ती टेस्ट करूयात आणि मग आपला रिपोर्ट आल्यावर कळेल. आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट काढणार होते, रिपोर्ट काढण्याच्या आधी त्या बहिणीने पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस त्यांनी रिपोर्ट आले आणि रिपोर्ट आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी बघितलं की परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या बाळाच्या चेहऱ्यावर अचानक पांढरे डाग आलेले आहेत आणि त्या घाबरून गेल्या होत्या आणि त्यांनी पास्टरांना मेसेजद्वारे सांगितलं की पास्टर प्रार्थना करा आणि पास्टरांनी ओके हा असा मेसेज त्या ठिकाणामध्ये पाठवला आणि ओके मेसेज पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्या बाळाच्या चेहऱ्यावर सगळे पांढरे डाग अद्भुतरित्या निघून गेले म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधीलच सिस्टर मेघा घोडके यांची बहीण सिस्टर स्वाती ह्या जेव्हा जेव्हा सोलापूरला येतात तेव्हा ते नक्कीच या ठिकाणामध्ये त्यांच्या मुलाला घेऊन चर्चमध्ये भेट देतात आणि फक्त चर्चला येणं एवढंच नाही तर चर्चचं बांधकाम चालू आहे हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी चर्चसाठी 30,000 रुपये देखील दिले आणि ज्यावेळेस मागच्या वेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांचा मुलगा देखील त्यांच्याबरोबर होता आणि त्या ठिकाणामध्ये त्याची एक परीक्षा होती, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम, आणि तो पास्टरांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की पास्टर माझी एक्झाम आहे आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि आयुषनी पास्टरांना सांगितलं आणि सांगत असताना तो एक शब्द बोलला की मला त्या परीक्षेमध्ये पहिलं यायचं आहे आणि पास्टरांनी त्याच्या विश्वासाप्रमाणे प्रार्थना केली आणि ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र टॅलेंट स्पर्धेचा तो रिझल्ट लागला तर आयुष चौगुले हा महाराष्ट्रात दुसरा आणि केंद्रात पहिला आला म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमध्ये ब्रदर राजू आहे, मी त्यांना विनंती करतो ते पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आपल्या चर्चमधीलच हा भाऊ राजू आहे आणि 15 दिवसापूर्वीच सकाळचे 7 वाजले होते आणि तो उठलाच नाही आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये
त्यांच्या घरच्यांना पण कळेना, तिची आई रडायला लागली आणि आकाशला देखील सुधरेना की भावाला बघावं का आईला सांभाळावं. अशा भयानक परिस्थितीमध्ये त्याला उचलून न्यायचं देखील त्यांना सुचेना. त्यांनी शेजारपाजाऱ्यांना बोलवलं आणि त्याला रिक्षामध्ये कसं तरी त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. आणि ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस देखील तो शुद्धीवर नव्हता, तो कोणाला ओळखत नव्हता. आणि त्यावेळेस लगेच त्याला ऑक्सिजन वगैरे व्हेंटिलेटर त्यावेळेस लावण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला लगेच MRI वगैरे आपण करावं लागेल. आणि ज्यावेळेस त्याला MRI करायचं अशा परिस्थितीमध्ये राजूच्या आईने पास्टरांना फोन केला आणि फोन केल्यानंतर फोनवर पण त्या रडत होत्या त्या. आणि पास्टरांना सांगितलं, पास्टर असं असं सगळी परिस्थिती झाली आहे आणि आता MRI करायला सांगितलं आणि त्याला ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे. आणि पास्टरांनी प्रार्थना केली आणि पास्टरांनी एक शब्द त्या ठिकाणामध्ये त्याच्या आईला सांगितलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येणार, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही काहीही घाबरू नका. आणि देवाच्या दयेकृपेने आणि ह्या कुटुंबाच्या विश्वासाप्रमाणे परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य केलं. MRIचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आणि एका तासामध्ये त्याचं ऑक्सिजन काढून टाकलं आणि दुपारपर्यंत त्याला व्हेंटिलेटर वगैरे सगळं काढून ICUमधून साध्या वॉर्डमध्ये त्याला शिफ्ट करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परमेश्वराच्या दयेने कृपेने त्याला डिस्चार्ज मिळाला. पूर्ण आरोग्य परमेश्वराने दिलं म्हणून आपण सर्व गौरव आपल्या परमेश्वराला देणार आहोत. आणि तोच गौरव कार्य करत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोर यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. खूप साऱ्या साक्षी प्रभू नुसतं बाहेरच लोकांमध्ये करत नाही तर मंडळीमध्ये पण तो करतो. कधी कधी असं वाटतं नाही का, आमच्या जीवनात पीडा का, आम्हाला संकट का, आम्हालाच अडचणी का. परंतु देवाची इच्छा असते की सगळ्यांनी योद्धे बनावं. हालेलुया. आणि जोपर्यंत प्रश्न येत नाही तोपर्यंत देवाचं सामर्थ्य पण आपल्याला समजत नाही. हालेलुया. म्हणून विश्वासाचं जीवन जगत राहायचं. आमेन. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, धार्मिक बनू नका बरं का. धार्मिकतेचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. देवाच्या वचनानुसार जीवन जगा. हालेलुया. देवाच्या वचनानुसार. धार्मिकता दिसती पण वचनाप्रमाणे जीवन जगलेलं दिसत नसतं. जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता त्यास तुम्ही अपमानित होता. लोक तुमची निंदा करतात, तुमच्याविषयी वाईट बोलतात. सगळ्या गोष्टी वचनानुसार जीवन जगणाऱ्याच्या वाटेला येतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेतला जो प्रवेश आहे त्याला मी पाम संडे म्हणतो. तो वचनानुसार यरुशलेमेत येणार होता. म्हणून वचनानुसार जीवन जगणारे जे लोक आहेत, या लोकांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, जे वचनावर चालत आहे, वचनाप्रमाणे जीवन जगत आहे, त्यांचं वचनावर चालणं हे त्यांना क्रुसावरती जाण्यासाठी असतं. ज्या दिवशी तुम्ही वचनावर चालण्याचा निर्णय घेता, जसा येशू म्हटला, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यानं स्वतःचा नाकार करावा आणि वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. मग येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केला, त्या प्रवेशामागची त्याची भूमिका काय होती. बरं, आता पण आपण ते दाखवलं, सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणलं की गाढवीच्या शिंगरावरती बसून प्रभू येशू ख्रिस्त त्याने यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. मग कोणी म्हणतं ते संदेष्टाचं वाहन होतं आणि त्या काळामध्ये संदेष्टे गाढवाचा वापर करत होता. परंतु एक्झॅक्टली काय, तो संदेष्टा म्हणून सिद्ध करण्यासाठी त्या जगामध्ये नक्कीच आलेला नव्हता. संदेष्टा म्हणून त्याने त्याचं अस्तित्व नाही दाखवलं. एकाही ठिकाणी तो असं म्हटला नाही की मी संदेष्टा आहे. त्याने स्वतःला म्हटलं मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र. दोन गोष्टीतनं त्यानं दास म्हणून सांगितलं, मित्र म्हणून त्यानं सांगितलं. मग येशू ख्रिस्त यरुशलेमेत गाढवीच्या शिंगरावरती बसून यावं, याच्या मग देवाचं प्रिप्लॅनिंग काय आहे. जसं मी पाहिलं की दोन चोरांच्या मध्ये त्याला लटकवण्यात यावं, याच्यासाठी देवाची योजना मी तुम्हाला समजावून सांगितली की चोराचा उद्धार व्हावा. आणि प्रत्येक व्यक्तीला, जगामध्ये जेवढे लोक अस्तित्वात आहे अशा प्रत्येक व्यक्तीला जिथं चोराचं तारण होतं तिथं प्रत्येकाच्या तारणाची आशा निर्माण व्हावी. तारण ही सगळ्यात मोठी आशा आहे. आणि बायबल मधला जो देव आहे हा देव तारण फुकट देणारा देव आहे. याच्यासाठी तुम्हाला काही कर्म करावं लागत नाही. मग तारणाचं परफेक्ट प्लॅनिंग, परफेक्ट योजना, देवाकडे तारणाची परफेक्ट योजना आहे. आणि कोणाकोणासाठी तारण आहे. पण पाम संडे जो आहे ना, जो झावळ्याचा रविवार आम्ही त्याला पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी, येशूचा यरुशलेमेत प्रवेश आणि गाढवीच्या शिंगरावरती बसून.
लोकांनी झावळ्या काढल्या, मग आम्ही पाहतो की वस्त्र काढून गाढवाच्या पायाखाली टाकली, बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु त्याच्यामध्ये येशू गाढवीच्या शिंगरावरती बसून येण्यामागचं त्याची धारणा काय, आत्मिक लोकांना काय बोधवणार आहे, कशा पद्धतीनं हा पाम संडे तुमच्या जीवनासाठी आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातनं काय बोधवणार आहे, काय कट घेतलं पाहिजे आम्ही त्यातून. जसं आम्ही पाहतो की लोक ट्रेडिशनमध्ये जास्त अडकून पडले, परंपरा, अशी घटना, अशा प्रकारची घटना घडली. आणि ती घटना घडत असताना 40 दिवस, मग पुन्हा यरुशलेमेत येशूचा प्रवेश, मग त्याचं क्रुसावरती जाणं, मग ईस्टरच्या द्वारे त्याचं पुनरुत्थान, हे वर्षानुवर्षात चाललेल्या घटना आहेत. परंतु त्याच्यामधला बोध काय आहे, खरा पाम संडे कोणता आहे, खरा झावळ्याचा रविवार कोणता आहे, आणि झावळ्याच्या रविवारामधनं प्रभूला काय बोध करायचा आहे, तो रविवार का सोमवार त्याच्यात पण आम्हाला अडकून पडायचं नाही. पण येशू ख्रिस्ताने यरुशलेमेत प्रवेश केला, ती गोष्ट महत्वाची. एक वचन आपण वाचूया, मत्तयाचं शुभवर्तमान 21 अध्याय आणि त्याची 1 पासून 11 पर्यंतची वचनं. हा, यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. हा ते यरुशलेमेत जवळ हा आले असता हा जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा हा येशूने दोघा शिष्यांना हा असे सांगून पाठवले की असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी एक गाढवी व तिच्याजवळ तिच्याजवळ शिंगरू शिंगरू अशी तुम्हास आढळतील, अशी तुम्हास आढळतील, ती सोडून ती सोडून माझ्याकडे आणा. माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास कोणी तुम्हास काही म्हटले तर काही म्हटलं तर प्रभूला याची गरज आहे प्रभूला याची गरज आहे असे सांगा, असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवी. इथं असं म्हटलं की तुम्ही समोरच्या गावात जा, आणि समोरच्या गावात गेल्यावर तुम्हाला चौकात बांधून ठेवलेले गाढव सापडेल. आता गाढवा संबंधानं येशू ख्रिस्तानं एवढी इमर्जन्सी त्याला काय वाटली की त्याने शिष्यांना सांगितलं समोरच्या गावामध्ये तुम्ही जा आणि चौकात बांधून ठेवलेलं गाढव तुम्हाला सापडेल. आता बघा, हा मरणाच्या जवळ आलेला आहे. 4 दिवसानंतर हा क्रुसावरती जाणार आहे, आणि 4 दिवसाच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तो करतो, तो चौकात बांधून ठेवलेलं गाढव तुम्हाला सोडवायचं आहे, बस. पण आता चौकात बांधलेला, बघा, येशू ख्रिस्ताला जर गाढव पाहिजे ना, तो कोणा पण शिष्याला त्यांनी सांगितलं असतं, जाऊन म्हटलं असतं गाढव घेऊन या, पण तो प्रत्येक घटनेमागं तो सांगतो इकडचं तिकडचं नाही, चौकात बांधलेलंच गाढव घेऊन यायचं. शिष्य म्हटले असते तुम्हाला गाढव पाहिजे, भरपूर गाढव आपण हजर करू. कारण आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताच्या संगती असणारे सगळे श्रीमंत शिष्य आहेत. जक्क्याच्या घरी गेला त्याच्याकडे श्रीमंती आहे, शिमोनाच्या घरी गेला तिथं पण तो श्रीमंत व्यक्ती आहे. पुष्कळ श्रीमंत लोक त्याच्या ओळखीचे आहेत. कोणत्या पण श्रीमंत व्यक्तीला सांगितलं असतं एक गाढव मला गरज आहे आणि मला जायला पाहिजे, पण येशू ख्रिस्त ती घटना तशी सहजपणे घेत नाही. तो चौकात बांधलेलंच गाढव सोडून आणायचं आहे, त्या गाढवाकडे तुम्हाला जायचं आहे. मग येशू ख्रिस्त अशा कोणत्या घटनेचं आकलन करून शिष्यांना बोध करत आहे, आणि आम्हाला पण त्यातनं काय बोध घ्यायचा आहे. हा, पुन्हा तो इन्सिडेंट पाहू नका, या जावळ्या, मग आम्ही ते गाढव आणलं. निश्चित आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या द्वारे आम्ही त्या काळामध्ये पोहोचतो की ज्या काळामध्ये ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला आणि त्या लोकांनी जल्लोष केला. हे सगळं वातावरण क्रिएट करण्यासाठी आपण हे करत आहोत. पण त्याच्यातला आत्मिक बोध कोणता आहे? कोण चौकात गाढव बांधून ठेवलं आणि त्या बांधलेल्या गाढवाला सोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यानं यरुशलेमेत प्रवेश केला का? होय, चौकात गाढव बांधायचंय आणि त्या बांधलेल्या गाढवाला सोडायचंय. मग बांधलं कुठं नेमकं गाढव ते, आणि काय भविष्यवाणी जी तुम्हाला माहिती आहे, पण तरी आपण त्याच्या संबंधानं पाहूया. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 49व्या अध्यायाच्या 10 आणि 11 वचनाकडे आपण जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक. यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तामध्ये धुईल. पहा, तो म्हटला चौकात बांधलेलं गाढव तुम्ही सोडून आणा. आणि इथं काय सांगितलं?
येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरची 4000 वर्षापूर्वीची भविष्यवाणी काय की एक गाढव कुठंतरी बांधलेला आहे का येशू ख्रिस्ताने यरूशलेमेत प्रवेश केला आणि तो म्हटला चौकात बांधलेलं गाढव तुम्हाला सोडायचंय. का सोडायचंय म्हणून मी तुम्हाला म्हटलं कोणती पण गाढव सोडून आणायची, चौकात बांधलेलंच गाढव सोडून आणायचं. का तर भविष्यवाणी आहे ना. एक गाढव चौकात गाढवीचं शिंगरू चौकात बांधेल आणि ते बांधलेलं शिंगरू सोडून आणायचं आणि त्याला उत्तम द्राक्षलतेला बांधून टाकायचंय. येशू स्वतः म्हणत नाही का मी खरा द्राक्ष वेल आहे, तो उत्तम द्राक्ष वेल आहे. आणि मला असं वाटतं जगामध्ये सगळ्यात उत्तम द्राक्ष लतेला जर गाढव बांधलं ना तर द्राक्षलतेचे सगळे स्वभाव त्याच्यामध्ये येणार ना. चौकात बांधलेल्या गाढवात चौकातले असणारे सगळे स्वभाव त्या चौकातल्या गाढवामध्ये आहेत. हा चौकातल्या पोरांचं वैशिष्ट्य आहे ती चांडाळ चौकडी चौकामध्ये सगळे एका स्वभावाचे असतात. गुटखा खाणारे ते सगळेच गुटखा खाणारे, शिव्या देणारे ते सगळे शिव्याच देणारे, व्यभिचार करणारे ते सगळेच व्यभिचार करणारे. ही चौकातल्याच या चौकात असणाऱ्या गाढवांचं वैशिष्ट्य त्या. आता प्रभू येशू ख्रिस्ताला माहितीये हे गाढव जे आहे ना या गाढवाला सोडवायचं आहे. येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो म्हणजे हरवलेले शोधास. आता एक एक वाक्य जर तुम्ही वाचलं ना तर त्याने म्हटलं ते गाढव चौकात बांधलेलं असणार आहे. चौकात म्हणजे कन्फ्युजन मध्ये गाढव कसं कन्फ्युजन मध्ये आहे. चौकात बांधलं जायचं कुठं मार्गच त्याला माहित नाही. या चौकात ते थांबलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी जगामध्ये आला माहिती का? कन्फ्युजन मध्ये असणाऱ्या लोकांना सुटका करण्यासाठी आला. या पाम संडेचं वैशिष्ट्य काय माहिती का? कन्फ्युजन मधनं असणाऱ्या लोकांना बाहेर काढावं. जगायचं कशासाठी, जीवनामध्ये करायचं काय, आपल्या स्वर्गाच्या राज्यात जायचं कसं, अनेक प्रकारचे कन्फ्युजन लोकांमध्ये आहे. आज सगळे लोक कन्फ्युजन मध्ये आहे. माझ्या जीवनाचं होणार काय, माझ्या परिवाराचं होणार काय. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनाचा आपल्या परिवाराचा विचार करू नका. मला वाटतं ते वचन वाचा, दुसरं वचन मत्ताईचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय दुसरं वचन. तुम्ही समोरच्या गावात जा, हा म्हणजे लागलीच तेथे हा. बांधून ठेवलेली हा. एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळील ती सोडून माझ्याकडे आणा. कोण सोडून? कोण सोडून? गाढवी आणि येशू कशावर स्वार झाला? गाढवी शिंगरावर बांधलं. आणि चौकात कोण होतं? गाढवी आणि शिंगरू. आणि प्रभूला कुणाची गरज आहे? मग गाढवीने कुठे जायचं? प्रश्न गाढवीचा पण आहे. पण येशू ख्रिस्त तो सांगतो, म्हटलं नाही का माझा शिष्य पाहतो तर आत्मनिग्रह करा. आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली बहीण या सगळ्याचा त्याग करून तुला माझ्या मागे यायचंय. आता गाढवाच्या शिंगराला त्या गाढवीपासून तोडत असताना शिंगराची अवस्था काय आहे? प्रश्न तोच आहे. पाम संडे म्हणजे कुठंतरी आमचं कनेक्शन आहे, ते कनेक्शन तोडणं म्हणजे पाम संडे आहे. गाढवीच्या शिंगराला गाढवीपासून अलिप्त व्हायचंय, गाढवीच्या शिंगराला चौकापासून कन्फ्युजन पासून अलिप्त व्हायचंय. कन्फ्युजनचं जीवन जगू नका. असे कोणते तुमच्याकडं गाढवासारखं अडकण आहे? आणि अडकण एक नाही हो. असं म्हटलं तुम्ही जाल त्या गाढवाचे मालक आहेत ना, ते मालक फक्त त्यांनी विचारलं ना की कशासाठी गाढवी नेता, तर एकच वाक्य सांगायचं, प्रभूला याची गरज आहे. आता विचार करा, कोण कुणाचं गाढव फुकट कुणाला देईल का हो? पण येशू ख्रिस्ताचा उद्देशच गाढवीच्या शिंगराला सोडण्यासाठी येणार होता. म्हणून लक्षात ठेवा, या जगामध्ये प्रभूच्या शब्दाला ओलांडण्याची ताकद कोणाकडे नाही आहे. म्हणून आम्ही पाहतो की ज्या नावेमध्ये शिष्य होते ना, वादळ आलं आणि येशूने नुसतं त्या वादळाकडे पाहिलं आणि वादळाला धमकावलं. शिष्य काय म्हणतात माहिती का? अरे आहे तरी कोण? वादळ वारं सुद्धा याचं ऐकतात. ही शब्दातली त्याच्यात ताकद आहे. कान देऊ नाही का? आजच्या सकाळचा संदेश माझ्या प्रभूच्या शब्दाची ताकद आहे. जो बंदिवान आहे त्या बंदिवानाला सुटका करण्यासाठी एकच शब्द पुरेसा आहे. एक शब्द बस. किती मोठ्या बंधनामध्ये तो अडकलेला असू द्या, किती मोठं त्याचं बंधन असू द्या, कसल्या कन्फ्युजन मध्ये तो अडकलेला असू द्या, पण प्रभूचा शब्द येणं गरजेचं आहे. आणि कोण प्रभूचा शब्द घेऊन जाणार आहे? ऐका, तुमच्या जीवनाचं मिशन, तुमच्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे? खरा पाम संडे काय? प्रभूचा शब्द घेऊन निघणं प्रियानं. चौकात बांधलेल्या गाढवांना सोडण्यासाठी प्रभूचा शब्द. आता प्रभूचा शब्द धार्मिक लोकांसाठी नाही बरं का. मुळामध्ये येशू ख्रिस्त धार्मिक लोकांसाठी. आणि काय झालं, आला पण क्रुसावरती धार्मिक लोकांनी दिलो. त्याला क्रुसावरती देणारे धार्मिक लोक आहेत.
त्याला पाप्याने नाही धार्मिक, पाप्याने नाही क्रुसावरती दिलं, त्याच्या हातात पाप्याने नाही खिळे ठोकले, खिळे ठोकण्यासाठी भाग पाडलं धार्मिक लोकांनी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, धार्मिक बनण्याच्या भानगडीत पडू नका. धार्मिकता तुम्हाला कट्टर बनवते. धार्मिकता तुम्हाला नकारात्मक विचारसरणीची प्रेरणा देत असते. धार्मिकता तुम्हाला ख्रिस्तापासून वेगळं करण्याची काम करते. पण ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला पाहताना, आता बघा जगातला एवढा धार्मिक व्यक्ती पौल तर म्हणतो मी कट्टर यहुदी, यहुद्यांमधला यहुदी, धर्मशास्त्रातला आणि एकदम पारंगत. या यहुदी लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का, हे पाप आपल्याकडे कधी येऊ देत नव्हते. देवाला पसंत पडतात त्याच गोष्टी, देवाला न पसंत पडणाऱ्या शास्त्रातली एक सुद्धा गोष्ट आणि ते त्याच्या विरोधात मध्ये जात नव्हते. सुनता करा, सुनता करत होते. उपवास करा, ते उपवास करत होते. त्यांची उपासनेची पद्धत जर तुम्ही बघितली तर अजून सुद्धा त्या भिंतीकडे जाऊन ते विलाप करतात, पाप कबुली देतात आणि शब्बाताला कडकपणे पाळणारे लोक आहे. शब्बाताच्या दिवशी काबाड कष्ट सुद्धा ते करत नाही. अजून पण त्या लोकांची कट्टर धार्मिकता त्यांच्याकडे तशीच आहे. आणि तो पौल आता ख्रिस्त त्याला भेटल्यावर तो काय म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. का? त्याला कळलं धार्मिकता, मी ख्रिस्ताला पाहिल्यावर मला, ख्रिस्ताला पाहण्याच्या अगोदर मला वाटतं मी खूप धार्मिक आहे, पण येशूला पाहिल्याबरोबर कळतं जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. आणि ही गोष्ट ज्याला समजते, कन्फ्युजन निघून जातं. चौकात बांधलेलं गाढवचे ना, ते यहुदी लोकांच्या सहवासामध्ये आहे आणि यहुद्यांनी त्याला ज्या गोष्टी शिकवल्या ते कन्फ्युजन मध्ये. आज पण तशाच पद्धतीने लोक सगळे कन्फ्युजन मध्ये आहे. त्यांना समजतच नाही कोणता मार्ग कशा पद्धतीने धरावा. खरं स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी मी काय केलं पाहिजे. अहो, म्हणून तर निकोदेमस एवढा धार्मिक मनुष्य कन्फ्युजन मध्ये रात्री येशूकडे आला आणि येशूला विचारतो, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मला काय केलं पाहिजे. तो सुद्धा कन्फ्युजन मध्ये आहे, त्यालाही माहित नाही स्वर्ग राज्य. 10 आज्ञा पाळणारा एक तरुण तो पण येशूकडे येऊन कन्फ्युजन मध्ये विचारतो, मी स्वर्गात जायला पाहिजे तर काय केलं पाहिजे. तो म्हटला जा आणि सांगितलेल्या 10 आज्ञा पाळ. तो म्हणतो मी 10 आज्ञा पाळतो, तरी कन्फ्युजन. 10 आज्ञा पाळून सुद्धा कन्फ्युजन, स्वर्गात कसं पोहोचणार आहे. मग आता येशू ख्रिस्त शिष्यांना काय सांगतो, या कन्फ्युजन मध्ये असणाऱ्या चौकातल्या गाढवाला तुम्ही सोडून आणा. का माहिती का, गाढव कन्फ्युजन मध्ये आहे. आता त्याचं कन्फ्युजन मी दूर करणार आहे. आता गाढव काय कन्फ्युजन मध्ये माहिती का, गाढव यरुशलेमेमध्ये चौकात बांधलंय, पण गाढवाला एक कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे, अशा ठिकाणात बांधलं की ज्या ठिकाणामध्ये देवाची नगरी, यरुशलेम म्हणजे देवाची नगरी, आणि चौकात बांधलेलं गाढव कन्फ्युजन मध्ये. काय कन्फ्युजन आहे, मला वाटतं निर्गमाचं पुस्तक 13 अध्याय 13 वचन तुम्हाला समजेल त्याचं कन्फ्युजन काय होतं, का प्रभूने त्याची सुटका केली ते वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक 13 अध्याय 13 वचन. हा, गाढवाच्या प्रथम वस्ताला हा एक कोकरू देऊन सोडून घ्यावे. एक कोकरू देऊन सोडवून घ्यावं. त्याला तसे सोडविले नाही, त्याला तसं सोडवलं नाही तर त्याची मान मोडावी. तो एक कोकरू देऊन त्या गाढवीच्या शिंगराला काय करायचं, सोडून घ्या. आणि तो कोकरू नाही मिळालं तर मान. आता गाढवचे शिंगरू कन्फ्युजन मध्ये, कोण माझी मान सोडवणार. जर माझी मान सोडवणारा कोण कोकरू आलं नाही तर माझं मरण 100% पक्का आहे. कन्फ्युजन मध्ये आहे. बरं, ज्या यरुशलेमेच्या चौकात तो थांबला त्या ठिकाणच्या लोकांना हा नियम माहिती आहे. बघा, गाढव आणि त्याचं शिंगरू दोघं चौकात आहे. कशासाठी माहिती का, या शिंगराची मान मोडण्यासाठी ते चौकात आहे. गाढवी पण आहे आणि शिंगरू पण आहे. निर्गमाच्या पुस्तकात सांगितलं, जर शिंगरू सोडायला पाहिजे तर कोकरू यायला पाहिजे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना काय सांगतो, जाऊन सांगा शिंगराच्या मोबदल्यामध्ये कोकरू आलेलं आहे. आता विचार करा, ते गाढव सोडणार नाही. कुठपर्यंत सोडणार नाही, कोकरू मिळाल्याशिवाय सोडणार नाही. आणि येशू म्हणतो फक्त म्हणा प्रभूला याची गरज आहे. म्हणजे तो त्या ठिकाणच्या लोकांना काय सांगतो, आता हा, कारण बाप्तिस्मा करणारा योहान म्हटलं नाही का, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि इकडं हा शब्द बघा, आता ज्या चौकात हे कोकरू मरणार होतं त्या चौकामध्ये येशूचे शिष्य गेले आणि तो शब्द बोल, म्हणजे अडवणारा सैतान आता तो म्हणतो कोकरू आलं, आता याची कशी काय मान मोडायची, याला जाऊ द्या. आणि असं म्हटल्याबरोबर आता विचार करा, गाढवाचं शिंगरू आई बरोबर राहिलं, मान मोडली जाणार आहे. शिष्यांबरोबर गेलं, जीवन वाचणार आहे. प्रश्न तोच आहे, कोणाबरोबर चालत आहात. ज्यांच्या बरोबर तुम्ही चालणार
त्यांच्यामुळे तुमची मान मोडायची का कोकऱ्याबरोबर चालवून तुमच्या मानेचा बचाव करायचा, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा प्रिया. हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आज डोक्यातलं सगळं कन्फ्युजन निघून जा. लक्षात घ्या, या जगात ज्यांच्या बरोबर तुम्ही चालत आहात ते व्यक्ती तुमचा बचाव कधीच करू शकणार नाही. पण बचाव करणारा देवाचा पुत्र, त्याला कोकरा असं म्हटलेलं आहे. आणि तो म्हटला, चौकात बांधलेलं गाढव तुम्ही सोडू नका. चौकात बांधलेलं गाढवाला सोडा. म्हणून यरुशलेमेतला त्याचा प्रवेश कशासाठी? चौकात बांधलेल्या गाढवाला सोडण्यासाठी. आणि चौकात बांधलेलं गाढवच का सोडायचं? कारण गाढव शापित आहे. बरं, असं काय शाप त्याच्यामध्ये शाप आहे? मी कधी कधी विचार करतो, या गाढवाला शापित ठरवण्याचं कारण तरी काय प्रभूनं? सगळ्यात चांगल्या क्वालिटी त्याच्यामध्ये आहे. गाढवाचं वैशिष्ट्य आहे बघा, हे गाढव जे आहे ना, स्वच्छ पाण्यालाच पितं, घाण पाणी पित नाही. हापशाचं, अहो आम्ही तर त्या उजनीचं पाणी पितो, पण गाढव ते पित नाही, हापशाचं पाणी पितं. का? त्याला माहिती आहे हा जिवंत पाण्याचा झराच प्यायला पाहिजे. मग एवढी स्वच्छता टापटीप असणारं गाढव ते कसं काय त्याला शापित ठरवलेलं आहे? पण येशू ख्रिस्ताला सांगतानाच ते सांगायचं होतं, सर्वांनी पाप केलं ते देवाच्या गौरवाला अंतरले. हे तुमचं किती तुम्ही स्वतःला चांगलं स्वच्छ समजायला लागता. आम्ही गाढवासारखं आहे, स्वच्छ पाणी पितो, स्वच्छ जीवन जगतो, पण तरी सुद्धा तुम्हाला मरावंच लागणार आहे. ऐका, तुम्ही तुमच्या धार्मिकतेनं स्वतःचा बचाव नाही करू शकत. मी म्हटलं नाही, मी ख्रिस्ताला स्वीकारत नाही, पण मी बायबल फॉलो करतो. का? एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की गाढवाची सुटका येशू करू शकतो. गाढव तर चांगला प्राणी आहे, पण त्याच्यामध्ये शापित प्राणी तो आहे. का? ज्याच्याकडे ख्रिस्त नाही त्याच्याकडे शाप आहे. मरणाचा शाप सगळ्यांकडे आहे. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन. आणि ज्याच्याकडे येशू नाही त्याच्याकडे मरण आहे. आता मरणापासून सुटायला पाहिजे तर जीवन देणारा कोणतरी यायला पाहिजे, आणि जीवन देण्याची ताकद फक्त येशूमध्ये आहे. मग तुमचं धार्मिक जीवन कितीही तुम्ही ख्रिस्त नसताना किती पण धार्मिक जीवन जगा. खोटं बोलू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, जार कर्म करू नका. सगळ्या पापापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवलं, पण जाण्याचा मार्ग तर येशू आहे ना. येशू म्हणतो पित्याकडे जाण्याचा मार्ग मीच आहे. म्हणजे धार्मिक जीवन तुम्ही खूप जगला, भरपूर धार्मिक जीवन जगला, पण ख्रिस्ताची ओळख तुम्हाला नाही. आता गाढव स्वच्छ पाणी पितं म्हणजे जीवन तुम्ही स्वच्छ जगता, पण तरी मरणारच आहात ना. तरी तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार नाही ना. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, गाढव शापित काय? शापित याच कारणासाठी ते एका चांगल्या मनुष्याचं दर्शक आहे, जो मनुष्य ख्रिस्ताशिवाय स्वर्गामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्त नको असं स्वर्गामध्ये पोहोचतो चांगली कर्म करून. काही लोक म्हणतात नाही, तुमच्यापेक्षा आम्ही तुमचं बायबल जास्त फॉलो करतो. ठीक आहे, बायबल किती फॉलो करा, किती स्वच्छ पाणी प्या, पण मार्ग तर प्रभू ख्रिस्त आहे ना. आता विचार करा, येशू ख्रिस्तानं या गाढवाला असं कुठल्या प्रकारचं जर आणि तर न म्हणता त्याची सहजपणे सुटका केली. जशी चोराची वधस्तंभावर असताना आज तू माझ्यावर सुखलोकात असेल, आता यरुशलेमेत पण गाढवासाठी सहजपणे शब्द बोलला. म्हणजे बायबल मधलं तारण याच्यासारखं सोपं तारण जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही. काहीच कर्मकांड करावं लागत नाही. काय तारणासाठी केलं? शिष्यांना पाठवलं, शिष्य बोलले. म्हणून लक्षात ठेवा, शिष्यांनी पण नेहमी तारणाचंच बोललं पाहिजे. आमेन. हालेलुया. कशाचं बोललं पाहिजे? तारणाचं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये लोकांचं तारण असलं तर तुमचं पाम संडे. तुम्हाला लोकांची सुटका करायची असेल तर तुमचा पाम संडे, नाहीतर मग हाय जावळ्या पिरबा आहात. ट्रेडिशनल ख्रिस्ती बनू नका. डोक्यामध्ये विचार तारण असलं पाहिजे. सुटका कोणाची सुटका? शापित गाढवाची सुटका. जगातल्या प्रत्येक शापित व्यक्तीची सुटका करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि ती सुवार्ता हे सगळ्यात मोठं सामर्थ्य प्रियानो. लक्षात घ्या. खरा पाम संडे करायचा का तुम्हाला? मग याच्यातनं अडकून पडू नका. ठीक आहे, हे डेकोरेशन आहे, हे सगळं सुंदर आहे, याच्यानं तुमचं चर्च खूप छान दिसायला लागलं, याच्यानं तुम्ही त्या काळामध्ये गेला. पण खरा पाम संडे कोणता? की ज्या संडेमध्ये तुमचे शब्द बदलले, तो संडे, तो पाम संडे आहे. इथं शब्द बदलले. एवढे दिवस शिष्य येशू बरोबर जात होते, आता पहिल्यांदा त्यांनी सुवार्तेला बाहेर पडले आणि सुवार्ता ऐकवली कोणाला? गाढवाला. हालेलुया. येशू गेल्यावर पेत्रानं पहिला उपदेश केला. त्या उपदेशामध्ये 3000 लोकांचं तारण झालं. परंतु पहिल्यांदा गाढवासाठी सुवार्ता घेऊन गेलेले येशूचे शिष्य, आम्हाला माहित पण नाही की पहिली सुवार्ता कोण ऐकली? गाढवानं ऐकली. या गाढवाला सोडण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, नेहमी सुवार्ता गाढवांकडे जाऊ द्या. हालेलुया. आम्ही म्हणतो नाही, डॉक्टरकडे गेलं पाहिजे, वकिलाकडे गेलं पाहिजे, इंजिनियरकडे, ते तुम्हाला गाढव ठरवतात.
तुम्हाला पहिले गाढवांकडे गेलं पाहिजे, ज्याला काहीच बुद्धी नाही, ज्याला येशूची ओळखच नाहीये. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला जाताना ज्याला ख्रिस्ताची ओळख नाही तिथं जायला पाहिजे. आमेन. तो पाम संडे आहे. ज्याला ओळखच नाही, जे आणि प्रभूची आणि त्यांची गाठच कधी पडली नाही, त्यांच्यापर्यंत पोचा ना. त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ती त्यांना ख्रिस्ताची ओळख होणार आहे. मला आनंद वाटतो. मागच्या दिवसामध्ये मी बऱ्याच ठिकाणामध्ये मीटिंगसाठी जाऊन आलो. प्रत्येक मीटिंगमध्ये गेल्यावर लोक भेटल्यावर ते सांगतात की तुमच्यामुळं आम्ही देवाच्या अधिक जवळ आलो. किती छान. हा माझा पाम संडे आहे. हालेलुया. ख्रिस्ताची त्यांची भेट झालेली आहे. हालेलुया. माझी त्यांची ओळख नाही, पण प्रभूची त्यांची ओळख झाली ना. प्रभूची गाठ घालून दिली त्यांना. कोणीतरी मला सांगितलं, फार पूर्वी व्यसन करत होतो, पण तुमचा संदेश ऐकल्यानंतर मी व्यसनापासून स्वतःला अलिप्त केलं, विजय मिळवला मी स्वतःवरती. अहो गाढव तर सुटलं ना. गाढवाला सुटण्यासाठी तुमच्याकडे शब्द आहेत. गाढव बंधनात अडकणारे शब्द नाही, गाढव बंधनात न सुटलं पाहिजे. ऐका, तुमचे शब्द लोकांना बंधनात अडकवतात का बंधनातनं बाहेर काढतात लोकांना? कधी कधी आमचं बोलणं लोकांना पुन्हा पापाकडे ढकलणार असतं. पुन्हा लोकांनी पापाकडे गेलं पाहिजे, पुन्हा त्यांनी नाशाकडे गेलं पाहिजे. नेहमी आमच्या बोलण्यामध्ये लोकांचं तारणच पाहिजे. तो पाम संडे तारण व्हायला पाहिजे, प्रभूकडे वळाले पाहिजेत ते. म्हणून म्हटलं धार्मिक बनू नका. धार्मिक बनला तर तुम्ही लोकांमध्ये दरी निर्माण करणार. जसं येशूच्या शिष्यांच्या बाबतीमध्ये तुमचा गुरु सगळा पापी लोकांच्या बरोबर दरी निर्माण झाली. हो, सारखं पापी लोक बसतो, पण जेवायला पण पापी लोकांबरोबर. कधी बघितलं तर याकोबाच्या विवृत्ती, कधी बघितलं तर जक्कयाच्या घरामध्ये, कधी बघितलं तर इथं, तो कधी बघितलं तर तिथं. आता धार्मिक लोकांमध्ये येशूमध्ये दुरावा निर्माण झाला. आमची धार्मिकता आम्हाला येशूपासून अलिप्त करते. आणि तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त सगळ्या पाप्यांना जवळ घेऊन बसला होता. का? कारण तो म्हणतो रोग्याला वैद्याची गरज आहे. डॉक्टरकडे जर सगळे निरोगी जाऊन बसले तर इंजेक्शन देणार कोणाला? हाच प्रश्न आहे ना. काय जावळ्याचा रविवार आहे, जावळ्याच्या रविवारमध्ये तुम्हाला गाढव दिसलं पाहिजे, त्या गाढवाकडे पोचलं पाहिजे ना. एखादा व्यक्ती पापी तुम्हाला कळलं ना, तर तुम्हाला त्याच्याकडे पोचायचंय. धार्मिकाकडे काय तुम्ही पोचणार? त्याला काय सांगणार आहे सुवार? त्याला ऑलरेडी ख्रिस्त माहिती आहे. आता शिष्य शिष्याला सांगत बसले तर काय फायदा? हो, शिष्य गाढवाकडे गेले पाहिजेत. आमेन. येशू म्हटला चौकात बरं जायचं कुठं? चौकात जायचं. म्हणजे कोणाकडे? कन्फ्युजन मध्ये असणाऱ्या लोकांकडे तुम्हाला जायचं. कन्फ्युजन जे चौकात आहेत, कन्फ्युजन मध्ये लोक आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कन्फ्युजन मधल्या लोकांना तुम्ही येशू दाखवतो ना, जगात सगळ्यात मोठं कन्फ्युजन फक्त येशू नावानंच दूर होतं. आमेन. बाकी दुसरं नावच नाहीये. कोणाची ओळख करून देणं. बरेच लोक म्हणतात, साहेब असं झालंय, काय करावं? थोडंसं मार्गदर्शन करा. नवरा त्रास देतो आणि तो म्हटला मला घटस्फोट द्यायचा आहे, मार्गदर्शन करा. मी कुठला वकील त्याला लावू? म्हटलं माझी पोस्ट काय सांगा, तुम्ही मला कशासाठी फोन केला? नाही, आम्हाला अमक्याने नंबर दिला आणि त्याने सांगितलं की तुम्ही प्रार्थना करता. मग मी हेच करणार ना. कशाला कन्फ्युजन आहे? वाटलं, देवाला वाटलं, त्याचं मन तो बदलेल आणि तुमचा संसार तुटणार नाही. मी कशाला तुम्हाला सांगू की तुम्ही घटस्फोट घ्या बाजूला वा. आणि घटना काय घडतात माहिती का? असं बोलल्यावर मला परवाच कोणाची तरी ते साक्ष त्यांनी पाठवली. अहो, माझा नवरा मला घटस्फोट देणार होता, पण देवाने त्याचं मन बदलून टाकलं. हे पॉसिबल आहे. कन्फ्युजन निघून जातं. येशूची ओळख होऊ द्या लोकांना. म्हणून त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो मत्तयाच्या शुभवर्तमानच्या 21व्या अध्यायाच्या 3 वचनामध्ये, मत्तय 21:3 वाचूया. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला यांची गरज आहे. कुणाला गरज आहे? प्रभूला याची गरज आहे. कुणाला गरज आहे? हो, प्रभूला. कधी कधी लोकांची गरज तुम्हाला नसते, पण कुणाला गरज असते? प्रभूला. आलं का लक्षात? पाम संडेला ज्या लोकांची गरज तुम्हाला आहे, त्या लोकांची गरज येशूला आहे. आता काही शिष्य काय आनंदानं नाही चाललेले तिथं, नाही का? उद्या जर मी म्हटलं ना, साधं काम तुम्हाला सोपवलं, जा रे चौकात बांधलेलं गाढव, काय शिष्य म्हणतील? काय तर सांगायचं, जक्कयाच्या घरी जाऊन डोनेशन घेऊन यायला. जक्कयाने एवढी सुंदर प्रार्थना तिथं झाली आणि जक्कयाच्या घरी पाठवलं असतं तर गेल्यावर त्यांनी कोल्ड ड्रिंक्स दिलं असतं, चॉकलेट दिले असते, अमकं दिलं असतं. ह्यांनी काय सांगितलं? उन्हात जा, रखरखीत आणि चौकात बांधलेलं गाढव सोडून आणा आणि प्रभूला याची गरज आहे. मला वाटतं जाता जाता शिष्यांच्या किती कुरकुर करत गेले असतील. असलं फालतू काम आम्हाला सांगितलं चौकात. लक्षात ठेवा, तुमच्या दृष्टिकोनातनं काम किती महत्वाचं ते नाही, प्रभूच्या दृष्टिकोनातनं ते गाढव किती महत्वाचं आहे ते लक्षामध्ये घ्या. आणि प्रभूला त्या लोकांची गरज आहे ज्यांची आणि ज्याविषयी तुमचं मत आहे की त्यांना त्यांची गरजच नाहीये.
कधी कधी तुमच्या डोक्यात असतं या व्यक्तीची गरज नाही, हे लोकांना चर्चमध्ये यांची गरज नाही, हे लोक चर्चमध्ये नको आहेत, ते लोक चर्चमध्ये नको. अहो तुम्हाला गरज नाही, प्रभूला आहे ना. प्रभूला गरज आहे, विषय संपला. बरं तुम्ही काय प्रभू आहे का? प्रभुत्व आहे. तुम्ही फक्त फॉलोअर्स आहात. तुम्ही नाही ठरवायचं याची गरज नाही, त्याची गरज नाही, हे नाही चालत, ते नाही चालत. तुम्ही कोण आहात? आम्ही फक्त त्याच्या शब्दाचं पालन करणारे लोक आहोत. आणि विचार करा, शब्द बोलल्यावर गाढव सुटलं. मला तेच सांगायचं तुम्हाला, एकदा प्रभूचा शब्द कोणासाठी येईल तो कधी बदलेल याची गॅरंटी कोणालाच नाही. पण एक गोष्ट 100% प्रभूनं शब्द पाठवल्यावर सगळे बदलतील. सगळे बदलणार, 100% बदलणार. मला असं वाटतं त्या गाढवाला सोडण्यासाठी प्रभूनं जो शब्द वापरला तो शब्द घेऊन आम्हाला आत्मिक जीवन जगायचं. प्रत्येक व्यक्तीची प्रभूला गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची. आणि जेव्हा तुम्हाला कळतं ना प्रभूला त्याची गरज आहे. आता गाढव बरोबर नेणं याच्यात शिष्यांचं काय फार मोठं त्यांचं दर्जा नाही वाढणार, नाही का, स्टाईल नाही वाढणार आहे. हा, मला जर असं म्हटलं मारुती कार घेऊन या, मला जर म्हटलं होंडा सिटीमध्ये या, तर मला अरे स्टाईल आहे, पाळकाने एवढी मोठी गाडीची जबाबदारी माझ्यावर. पण तो पाळक तो काय इशू त्याला काय सांग, गाढव घेऊन या. काय स्टाईल, गाढवावरती बसून येणार आहे? आणि गाढवावर बसल्यावर काय यांचा फार रुबाब असणार आहे का? नाही हो, एवढं सोपं नाहीये. तुम्हाला तिथं प्रभू सांगतो सामान्य, जिथं तुम्हाला दिसतं ते सामान्य काम आहे. गाढवावर स्वार होऊन या, गाढवाला घेऊन या. पण प्रभूनं तो शब्द बोलला आणि त्या शब्दानं त्या ठिकाणामध्ये. बरं इथं हे असं बोलताना काय प्रभूची धारणा आहे? मला त्या विषयाचा अभ्यास करत असताना मला एक एक दाखले, एक एक भविष्यवाण्या, एक एक संदेश आणि त्याच्याकडे जात असताना कसला गुंता करून ठेवला आहे. आणि जावळ्याच्या रविवारकडे आम्ही जाताना नुसतं गाढव आलं, लोक होसांना होसांना करत गेला. पण तो जो गुंता सोडवायचा आहे तर अगदी खोलपर्यंत जायचं आणि पाहायचं प्रभूला नेमकं कशासाठी या गाढवाची गरज होती. नुसतं सोडून आणायचं का? ऐका बरं का, इतकं सुंदर आहे ते. तर प्रभूला याची गरज आहे, तुम्ही जा आणि सांगा प्रभूला याची गरज आहे. आता विचार करा, ते गाढव आपल्या आईपासून तुटताना, जगामध्ये प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी, तुम्ही जरी चिमण्या जरी मेल्या ना तर ती चिमणी मेलेल्या चिमणीकडे ती अश्रू गाळत असते. कुत्रं मेलं तर त्याच्या कुत्र्याच्या बाजूला कुत्रं रडत असतं. गाढवाच्या डोळ्यात अश्रू असतात, बैलाच्या, सगळ्यांमध्ये भावना आहे. विचार करा, आता प्रभू ज्या सांगतो त्या गाढवीच्या शिंगराला सोडून आणा. आता ते शिंगरू आपल्या आईपासून अलिप्त होतं ना, तिकडं त्या गाढवीच्या डोळ्यात पण अश्रू आहे, शिंगराच्या डोळ्यात पण अश्रू आहे. दोघं पण इमोशनल मध्ये तुम्ही बघितलं तर त्यांच्या भावना प्रचंड त्या ठिकाणामध्ये त्याच्यात घालमेल. आणि अशा परिस्थितीमध्ये शिष्य जातात आणि त्या गाढवाला घेऊन येतात. आणि प्रभू म्हणतो मला याची गरज आहे. गरज आहे तरी कशासाठी? ते ध्यानात घ्या. प्रभूला कशासाठी त्याची गरज आहे? नुसतं त्याच्यावरती बसावं, नुसतं त्या गाढवाला नवं. पहिली गोष्ट, प्रभूला याची गरज काय? या व्यक्तीचं किंवा या गाढवाचं मला मरण टाळून टाकायचं आहे, त्याच्यातलं मरण घालवून टाकायचं आहे, याच्यातले शाप मला काढून टाकायचे. एक गोष्ट ध्यानात सांगतो, लक्षात घ्या. जेव्हा प्रभूच्या शब्दाला किंमत देऊन तुम्ही तुमचं ठिकाण सोडता, त्यास तुमच्या जीवनातले सगळे शाप निघून जातात. गाढवाला जो शाप होता, मुंडी आणि त्याची मोडावी आणि त्याला मारून, या शापाची सुटका झाली. आता त्या दिवसापासून गाढवीचं शिंगरू मरणारच नव्हतं. का? तर गाढवीच्या शिंगराची सुटका येशूने केली होती. जुन्या करातला नियम त्यानं तो म्हटला मी पूर्ण करण्यासाठी आलो. येशू म्हटलं ना पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? नियम होता जे आम्ही निर्गमाचे पुस्तक, इथून पुढं गाढवीचं शिंगरू सोडायचं तर त्याच्यासाठी कोकरा कापावा लागला. आता येशू म्हणतो शेवटचा कोकरा, याच्यानंतर गाढवासाठी दुसरा कोकरा कापण्याची गरज नाही. इथून पुढे जन्माला आलेली सगळी गाढवं आणि त्याची शिंगर वाचणार. म्हणून आता गाढवाच्या शिंगरासाठी कोकरा कापण्याची गरज नाही. का? कारण ख्रिस्तानं तो शाप काढून टाकला. म्हणून प्रभूला याची गरज काय? तो म्हणतो अरे तुझ्यातलं मरण, तुझ्यातला शाप, तुझ्यामध्ये असणारी बंधनं मला तोडायची, म्हणून मला तुझी गरज आहे. का तुम्ही प्रभूकडे आला? प्रभूला तुमची गरज काय होती? ख्रिस्ताला तुमची गरज होती. तुम्ही तुमचं घर, तुमचा परिवार, काही लोकांनी आपली गावं सोडून या ठिकाणामध्ये आले, कित्येक लोक बाहेर गावावरून आले. कशासाठी आला? प्रभूला तुमची गरज होती म्हणून तुम्ही आलेला आहात. मग आता जाताना तुमच्या डोक्यामध्ये पक्का असू द्या, प्रभूला माझी गरज आहे. याचा अर्थ येताना तुम्ही शाप घेऊन आला, पण जाताना तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार आहात. येताना तुम्ही पिढा घेऊन आलेला.
तुम्ही पाम संडेला जे आज आलेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद. का? कारण जाताना तुमच्याकडे एक ॲश्युरन्स आहे, एक खात्री तुमच्याकडे आहे. तुम्ही बाहेर गावावर तुम्हाला प्रभूचा शब्द तो म्हटला नाही युट्यूबवर ऐकून आम्ही आलो नाही हो. प्रभूनं मला सांगितलं होतं ते चौकात बांधले त्यांना सोड. मग कोण मुंबईवरून आलं आणि कोण नांदेडवरून आलं, हे बांधली होती गाढवं आणि प्रभूचा शब्द गेला. प्रभूला तुमची गरज आहे, प्रभूला तुमची गरज आहे. आणि तुम्ही इकडं आला. इकडं आल्यावर आता काय संदेश तुम्ही ऐकला? तुमच्यासाठी कोकरा मारला गेला. आता मरणाचं शाप तुमच्याकडनं निघून गेलं, तुमच्या परिवारातलं दुःख निघून गेलं. आता गाढवीचं शिंगरू तिथून निघताना त्याची आई म्हणत होती, तिच्या डोक्यात काय असेल? आता याला घेऊन गेले, माझी अशी लेकरं अनेक, मी देऊन कुणी वाचवलं नाही, माझं पण गाढवाचं आणि हे माझं पिलू आता चौकातून गेलं आणि याला मारणार आहे, कापणार आहे. परंतु जेव्हा त्या गाढवीनं पुन्हा त्या लेकराकडे पाहिलं असेल तर ती म्हटली, अरे माझं कोकरू मेलं नाही, माझ्या कोकरावर तर येशू स्वार झालेला आहे. ही जी स्वार्था आणि त्या स्वार्थेसाठी त्या गाढवीच्या शिंगराला प्रभूनं सोडवलं. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला जर सोडवलं तर प्रभूला तुमची गरज आहे. प्रभू आणि तुमची गरज प्रभूला होती. कशासाठी गरज होती? त्याचं कारण काय? तुमच्यातल्या पिढा काढून टाकावं म्हणून गरज होती. त्याच्यासाठी तर तो पृथ्वी तलावरती आला ना. पृथ्वी तलावर त्याचा येण्यामागचा उद्देश काय? प्रभूला गरज आहे. काय गरज आहे? तुमच्या पिढा तुमचे शाप काढून टाकावेत. अजून एक वचन वाचूया, जकर्या 9:9. जे काय प्रभूला कशासाठी गरज आहे वाचूया. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये यरुशलेम कन्ये गजर कर, गजर कर. पहा पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. सक्सेसफुल आहे. हा, तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन. तो घोडे रथ मला नको आहे. मग काय पाहिजे? शिंगरू, गाढव आणि त्याचं शिंगरू. प्रभूला याची गरज आहे. कशासाठी गरज आहे? बघा सिक्वेन्स बघा. पाम संडे काय ते समजून घ्या आणि त्या पाम संडेचा तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी काय संबंध आहे. प्रभूला याची गरज आहे. तो म्हणतो सोडून आणलं सोडून. भविष्यवाणी केली, जसं क्रुसावर 2 चोरांच्या मध्ये तो असावा, तसं यरुशलेमेत तो गाढवीच्या शिंगरावरती बसून यावा. मग आता विचार करा, एखाद्या व्यक्ती संबंधानं जर भविष्यवाणी केली जाती, त्या भविष्यवाणीला किती वेटेज असणार आहे. जर गाढवा संबंधानं एक भविष्यवाणी केली, शिंगरा संबंधानं एक भविष्यवाणी केली. आता देव काय साधा सुद्धा व्यक्ती नाही. कुठलाही शब्द घेतला आणि काय पण टाकून दिलं, जा याला आणा जा त्याला आणा. नाही, देव तो देव आहे. त्याच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. जसं तो बोलला आकाश हो, शब्द बोलल्याबरोबर आकाश जागच्या जागी स्थिरावलं. इतकी शब्दामध्ये ताकद आहे. म्हणजे देव शब्द बोलतो, भविष्यवाण्या करतो. त्या भविष्यवाण्यामध्ये देवाची परफेक्ट योजना असते आणि योजनेशिवाय देव बोलत नाही. शास्त्रात लिहिलं, तुझ्या प्रत्येक व्यर्थ शब्दाचा हिशोब तुझ्यापासून घेण्यात येईल. मग देव कशाला व्यर्थ शब्द बोलेल? आता देव शब्द बोलतो, येशू ख्रिस्तानं त्या गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेमेत प्रवेश करा. मग काय वेटेज होतं त्या शिंगरावरती बसण्यामागं? का? ख्रिस्ताला स्वार होण्यासाठी. तो रथ आणि घोडे नष्ट होऊन जाऊ दे. कारण बायबल काय सांगतं, कोणी रथाची आणि कोणी घोड्याची बढाई मारतं. पण आम्ही कुणाची बढाई मारतो? आमचा देव परमेश्वर याची. आता त्याला दाखवायचं होतं, लोकांना विजय मिळवण्यासाठी रथ आणि घोडे लागतात, पण यश देण्यासाठी यशस्वी व्यक्ती जर गाढवावरती बसला तर गाढव सुद्धा यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रभूला गरज आहे. आता प्रभूला कोणाची गरज आहे माहिती का? गाढव लोकांची गरज आहे. हालेलुया. फार बुद्धिवान बनून येऊ नका तिथं प्रभूकडे येताना. मला हे कळतं, मला ते कळतं, मला काही कळत नाही हे समजून देवाकडे यावं लागतं. हालेलुया. काहीच कळत नाही. बायबल मधलं मला काही कळत नाही, जगातलं ज्ञान मला कळत नाही, कोणत्याच गोष्टी मला कळत नाही. लक्षात घ्या. नारायण वामन टिळक म्हणतात, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी पुष्कळ अजून. हे पण म्हटलं मी ऊनच आहे, अजूनही मी परफेक्ट नाही. जेव्हा तुम्ही परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करता, प्रभूला तुमची गरज नाही. तेव्हा मी पूर्ण आहे, सगळं काय, मी चांगला आहे, मी चांगली एकदम, मी माझ्यामध्ये कुठलाच दोष नाही. बरेच लोक बोलतात, माझं काय चुकलं? नेहमी म्हटलं म्हणजे माझंच चुकलं. कोणत्या गाढवाला यश मिळणार आहे माहिती का? जे पुढे येऊन म्हणतात, सॉरी माझंच चुकलं बरं का. हालेलुया. माझं काही चुकलंच नाही, टिळक बनू नका, फाशीची शिक्षा होईल. माझं चुकलं.
हा शब्द जो नाही इतका वजनदार शब्द आहे. या गाढवाच्या शिंगराकडे पाहिलं, पण तो यशस्वी व्हायचंय ना तर तुला माझ्याकडे यावं लागेल. आणि असं म्हटलं, तो म्हटला तो न्यायी आहे. न्यायी म्हणजे त्याला न्याय द्यायचा आहे. काय न्याय द्यायचा होता? आधी त्यानं बायबलमध्ये या गाढवाला काय न्याय दिला होता? तो म्हटला हे गाढवीचं शिंगरू शापित आहे, आता त्याला न्याय द्यायचा आहे. तो म्हटलं मी त्याच्यासाठी माझा न्याय जाहीर केला, गाढवीचं शिंगरू मारून टाकायचंय. तो म्हणतो नाही, आता मी आलो, आता मी सगळं पुन्हा एकदा रिस्टोरेशन करणार आहे, पुन्हा एकदा त्यांची स्थापना करणार आहे. माझा नियम होता गाढवीचं शिंगरू मारून टाकायचं, आता मी रिस्टोरेशन करतो. काय रिस्टोरेशन? मी गाढवीचं शिंगरू वाचवतो. रिस्टोरेशन म्हणजे न्याय देण्यास. आता कसा न्याय देणार आहे? गाढवीचं शिंगरू सोडून येशूकडे आलं की प्रभू त्याला न्याय द्यायला सुरुवात करणार आहे. आता विचार करा, गाढवीच्या शिंगराला पाहिल्यावर लोकांच्या भावना काय होत्या? आता हे मरणार. बघा विचार करा, जन्माला आलं गाढवीचं शिंगरू. बघ, ज्याच्या घरामध्ये ते गाढव असेल त्याच्या मालकीचा, तर त्याच्या परिवारामध्ये काय शिंगरू जन्माला आलं. जेवढ्या फिमेल गाढवी असतील ते सगळे वाचणार, मेल असेल तर मारून टाकायचं. मग आता त्यांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या गाढवाच्या मालकाने विचार, त्याचं जर समजा कोकरू देऊन सोडवायची ऐपत नाही तर तो विचार काय करतो? मारून टाकायचं. मग आता प्रभूला याचा न्याय करायचा आहे, वाचवायचं तर त्याला कोकरा पाहिजे, म्हणजे कोकऱ्याकडे गेलं पाहिजे ना. कोणीतरी सांगतं एक काम करा ना, हे गाढवीचं शिंगूर घ्या, तुमचं कोकरू मला द्या. म्हणजे मालक असतो कधी कधी, तो म्हणतो मरण्यापेक्षा आपण एक्सचेंज करू, कोकरू देऊ, कापू, आणि याला कोकरा, याच्याकडचा कोकरा आपण घेऊन गाढवाचं शिंगरू त्याला देऊ. म्हणजे शिंगरूही वाचलं आणि कोकरूही वाचलं. पण आता शिंगरू वाचणार नव्हतं, पण कोकरू वाचणार होतं. हा देवाचा न्याय. कोणता न्याय? शिंगरू वाचण्यासाठी कोकऱ्याला मरावं लागणार होतं, आता कोकरू मरणार होतं, पण गाढव वाचणार होतं. मग प्रभूने त्याचा न्याय केला. तो म्हटला तू माझ्याकडे ये, मी तुझी सोडवणूक करतो, मी यशस्वी आहे, आणि तुला सक्सेस मिळण्यासाठी आता मी जे करतो ते तू पाहशील. मी जे तुला करणार आहे आणि मी तुझ्या बाबतीमध्ये जे घडवणार आहे आणि ते लोक पाहतील. आज सकाळचा संदेश तुम्ही जाणून घ्या. जेव्हा प्रभू तुमचा न्याय करायला सुरुवात करेल ना, त्यास तुमचं जे काही पद गेलेली आहे ती गेलेली पद तुम्हाला परत प्रभू मिळवून देणार. वाचणं ही तुमची पद आहे. तुम्ही जे गमावलं, जे तुमच्या हातातून निसटून गेलं, ज्या गोष्टीचा आणि आता तुम्ही शोध करत आहात, ज्याच्याबद्दल तुम्ही रडत आहात, जी गोष्ट तुम्ही घालवलेली आहे, परंतु लक्षात ठेवा, घालवलेली गोष्ट परत देणारा आणि शिंगरावरचा राजा तो तुम्हाला 100% सांगतो, माझ्याकडे याल तर तुमचं रेस्टोरेशन होणार आहे, माझ्याकडे याल तर तुमची पुनर्बांधणी होणार आहे. जगामध्ये एकही व्यक्ती अशी असू शकत नाही ज्याचं रेस्टोरेशन होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची पुनर्बांधणी करण्याचा हा सण आहे. हा सण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गाढवाला एक आशा निर्माण करणारा सण आहे. हा पाम संडे अशी कोणती व्यक्ती जगामध्ये आहे की जिला वाटतं माझं सगळं संपलंय? लक्षात घ्या, संपू देऊ नका. जिथं संपतं तिथं सुरुवात करणारा वल्हांडणाचा राजा तुम्हाला सांगत आहे, मी तुमच्या जीवनाची बांधणी करेल, मी तुमचं रेस्टोरेशन करेल, मी तुम्हाला पुन्हा एकदा उभं करेल, जसं गाढवीच्या शिंगराला त्यानं पुन्हा एकदा उभं केलं. म्हणून लक्षात ठेवा, पाम संडे म्हणजे पडलेलं उभं करणाऱ्याचा सण आहे. पडझड होऊ देऊ नका, कोणाचीच पडझड होऊ देऊ नका, ना परिवाराची, ना तुमच्या जीवनाची, कोणाची सुद्धा पडझड होऊ देऊ नका. तुम्हाला उभं करण्याचं काम करावं लागणार आहे. सगळ्यांना उभं करण्याचं काम करावं लागणार आहे. आत्मिक जीवनामध्ये उभं करणारे लोक बना. असं वर्तन तुमचं असलं पाहिजे की याच्यानं मनुष्य धार्मिकतेमध्ये वाढला पाहिजे. का देऊ नये का? माणसाला देवाची ओळख पडावी असं प्रकारचं जीवन तुमचं असलं पाहिजे. प्रभूला याची गरज आहे. तो यशस्वी, तो लीन आहे, तो न्यायी आहे. आणि म्हणून मग आता कोणत्या गाढवाला, आता बघा, गाढवीचे अनेक शिंगरं होते आणि अनेक गाढव्या होत्या. त्या दिवशी काही गाढव एकच नव्हतं. आम्ही पाहतो की राजकैदी येशू ख्रिस्त क्रुसावरती जाताना 3 राजकैदी होते. एक स्वतः येशू आणि 2 चोर, हे 3 राजकैदी होते. पण गाढव काय तेवढे दोघच होते का? अजून गाढव होते. पण चौकात बांधलेलं गाढव स्पेशल होतं. हालेलुया. गाढव पुष्कळ होती, पण चौकात बांधलेलं गाढव स्पेशल. म्हणून लक्षात ठेवा, येशूच्या दृष्टिकोनातनं स्पेशल कोण आहेत माहिती का? ज्यांना सुटण्याची अपेक्षा आहे ते स्पेशल आहेत. हालेलुया. आता काही गाढवं फिरत होती इकडं तिकडं, ती चौकात बांधलीच नव्हती, ती स्पेशल नाही. कोण फिरलेली गाढवं असू नका, बांधलेली गाढवं असा. आणि बांधलेल्या गाढवाचं, कोण बांधलेली गाढवं आहेत ते तुम्हाला यशाचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन तुम्हाला समजेल. हा,
हा. गाढो आपल्या मालकाचं ठाण ओळखतो, पण इस्रायल ओळखीत नाही. कोण ओळखत नाही? इस्रायल. आणि इस्रायल म्हणजे कोण? धार्मिक बर का. इस्रायल कोण? अहो इस्रायल कोण? धार्मिक. ज्यांना बायबल माहिती ते कोण आहेत? कट्टर लोक, ज्यांना सगळं बायबल पाठ आहे. आणि आता प्रभू काय म्हणतो माहिती का? अरे गाढव सुद्धा आपल्या मालकाचं ठाण ओळखतं, बैल आपल्या धन्याला ओळखतो, पण माझे लोक, म्हणजे त्यांना बायबल माहितीये पण बायबल मधला येशू माहित नाही. बघा बरं का, बायबलचे सगळे वृत्तांत येशू ख्रिस्त जन्माच्या वेळेस ज्यावेळेस ते मागे लोक हेरोद राजाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, जन्माची वेळ विचारली, ऐका नीट. त्यावेळेस त्या राजाने विचारलं कोणत्या वेळी जन्माला आला. त्यांनी सांगितलं आम्हाला वाटलं की राजा कोणीतरी मोठा व्यक्ती जन्माला आलं म्हणून आम्ही तुझ्या राजवाड्यामध्ये आलो. तो घाबरला, कोणीतरी राजा जन्माला आला. त्यांनी काय केलं माहिती का? सगळे जे असणारे धर्मशास्त्र जाणणारे लोक आहेत त्या लोकांना बोलवलं आणि त्याने विचारलं काय अशी कोणती घटना घडणार आहे का, आणि तो जन्माला येणारा व्यक्ती कुठे आहे. मग त्यांनी बायबल उघडून सांगितलं की त्याचा जन्म बेथलेहममध्ये व्हायला पाहिजे होता. त्यांच्या लक्षात, राजाच्या लक्षात आलं. त्यांनी बायबलमधनं ख्रिस्ताचा जन्म कुठं झाला हे सगळं सांगितलं, तरी ख्रिस्ताला ओळखलं नाही. हो, बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा, म्हणजे त्यांना ख्रिस्त आलेला माहिती होता पण त्याला ओळखलं नाही. प्रॉब्लेम हाच आहे. इथं या इस्रायल लोकांसंबंधानं म्हटलं की गाढव सुद्धा आपल्या मालकाचं ठाण ओळखतं. कोणतं गाढव माहिती का? त्या गाढवाला प्रभू येशू ख्रिस्त सोडवतो आणि त्याचं जजमेंट करतो, त्याचा न्याय करतो. जे गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतं. म्हणजे काय हो, बऱ्याच लोकांना चर्चेस फिरायची सवय असते. आज इकडं तर उद्या दुसऱ्या ठाण्यात, परवा तिसऱ्या ठाण्यात. असल्या गाढवांना प्रभू सक्सेस देत नाही, लक्षात ठेवा. जे गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतं त्याच गाढवांना सक्सेस आहे. आमेन म्हणाल का? फिरणाऱ्या लोकांना नाही. म्हणून त्याने इस्रायलला म्हटलं हे लोक मला ओळखलंच नाही. काय माहिती का, म्हणतो आम्ही आत्मिक, पण आत्मिक म्हणता म्हणता माझं दुखलं मन, माझं मन दुखलं, कालबात्यात घालून कुठा माझं मन दुखलं. तुम्हाला कोणी सांगितलं की देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर तो म्हणतो माझा शिष्य पाहतो तर तुला माझ्या नावाने लोक तुझी निंदा व छळ करतील का नाही? येस. मग निंदा झाले, छळ झालं तर दुखतं कसं काय? मग तो म्हणता नाही. लक्षात ठेवा, ठाण ओळखा. जिथं तुम्हाला आत्मिक जन्म मिळाला तिथं तुम्हाला पोचणं गरजेचं आहे का? कारण जर तुम्ही तुमचं मन दुखलं म्हणून ठाण बदललं तर तुम्हाला कसं काही सक्सेस तो देणार आहे? कारण तो वचन पारखणारा देव आहे. तुम्ही म्हणता नाही आम्ही इथं असल्या कारणानं आमचं मन दुखतं. अहो, तुमचं मन दुखणं म्हणजे तुम्हाला रिपेअर करण्यासाठी. बरं, तुम्हाला पोचायचंय स्वर्गामध्ये. कुठं पोचायचं हो? स्वर्गात. आणि स्वर्गामध्ये तुम्ही असंच येडगाबळा होऊन जाता येतं का? तिथं सगळं करून मला कोणी बोलायचंच नाही, माझं कोणी अमकच करायचं नाही, माझं कोणी तमकच, मला सहनच होत. अरे मालक गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतो. ठाण ओळखा, देवाचं घर ओळखा. इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहात, तुमचे मत भिन्नता असणार आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला देवामध्ये टिकून राहावंच लागणार आहे. कशासाठी? कारण प्रभूची तीच आहे. त्यांना प्रभू सक्सेस देणार आहे. आमेन. त्यांना देव यश देणार आहे. तुम्ही विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी प्रभू काही लोकांची पेरणी तुमच्या जीवनामध्ये करून ठेवतो. जसं क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्ताला द्यावं, यहुदाची पेरणी झाली. पेरणी होती यहुदाची. यहुदाच नसता तर येशू ख्रिस्ताला विकलं कोणी असतं? पेरणी व्हायलाच पाहिजे ना. योसेफाला उच्च पदावरती जाण्यासाठी 11 भावांची पेरणी करावीच लागणार होती. त्याने विकायलाच पाहिजे, त्याला खड्ड्यात घालायलाच पाहिजे. ही पेरणी असणारच आहे. हे आत्मिक जीवनाची एक मोठी शिडी आहे तुम्हाला पुढे नेण्याची. पुढे नेण्याची शिडी कोणती? तुम्हाला लोक वाईट बोलतील ही तुमची शिडी आहे. तुमचा अपमान होईल तुमची शिडी आहे. यशस्वी देव तुम्हाला तो सक्सेस देतो म्हणजे काय करतो? तुम्हाला एका शिडीवरून जावं लागतं. तुमचा अपमान होतोही तुमची शिडी आहे आणि त्यास तुम्हाला नाही दुःख वाटू द्यायचं. अरे अपमान तो आनंदाने उड्या मार. हालेलुया. काय कर? आनंदाने उड्या मार.
अहो आम्ही तर बदला घ्यायला मोकळे होतो, आम्हाला तर चैन पडत नाही कोणाच्या कानात जाऊन सांगावं. कसं तुम्हाला सक्सेस मिळणार, कसं तुम्हाला यश मिळणार? आत्मिक लोकांना ओळखण्याची पद्धत काय माहिती का? ते लोक तोंड बंद करतात आणि आत्मिक नेत्रानं देवाचं सानिध्य पाहतात. ते स्पिरिच्युअल लोक आहेत, त्यांना देव सक्सेसफुल बनवतो. असं कोणाला पण नाही सक्सेसफुल बनवत. तुम्हाला वाटतं का यश तुम्हाला प्रभू, आणि तुम्ही चालला देवाच्या मार्गामध्ये, तुम्ही आला चर्चमध्ये बसला, 2 गाणे गायले, 4 उड्या मारल्या, मग तुमचं काम संपलं, मी प्रिचिंग केलं आणि मी घरी गेलो? नाही, तिकडं देव रोज मला टेस्ट करणार आहे. मला तुला यशस्वी बनवायचंय, यशस्वी बनवायचंय तर मला तुझ्यावरती स्वार दे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, नुसतं गाढवाला त्यांनी आणलं नाही, प्रभू त्या गाढवावरती बसला, बसू पण द्या. हो, हालेलुया. प्रॉब्लेम काय, गाढव येतात पण प्रभूला बसू देत नाही. हा, आम्ही तुझ्यावर फिरू, शिष्य फिरले तसे आम्ही तुझ्यावर फिरू. अहो फिरायचं नाही, त्याला बसू द्यायचं. आता विचार करा, बसल्यावर गाढवाच्या हालचालीला मर्यादा येणार का नाही? गाढवाला अगदी सभ्यपणे चालावं लागणार आहे. लाता मारत मारत हा हो करत नाही, चालत नाही का? तसं एकटं गाढव कुठे बी बोंबलत बसू शकतं, काय पण ओरडू शकतं. गाढवाचं वैशिष्ट्य बघा, एकटं असलं ना अचानक आपल्याला कळतं बोंबलायला लागले गाढव. प्रभू जर एकदा तुमच्यावरती स्वार झाला की तुम्हाला ओरडता येतच नाही, गप्प बसायचंय. आणि तुम्ही जर ओरडत आहात याचा अर्थ तुमच्यावर येशू कधीच उतरलाय, तुमच्या आवाजानं उतरून गेलेला आहे. कोणाविषयी ओरड करत आहात, कोणाविषयी लबाडीने वाईट बोलत आहात, तर तुमच्यावरती येशू नाही स्वार झालेला. गाढवावरती येशू बसला पाहिजे. हो, गाढवावरती येशू बसल्यावर गाढवाचे सगळे असणारी आणि वैचारिक पातळी बदलून जाणार आहे. तो जजमेंट कुणाला देणार आहे? पहिले गाढवावरती स्वार तर होऊ द्या ना. प्रभूला याची गरज आहे. कोणाला? मालकाचं ठाण ओळखणाऱ्या गाढवाला. ते गाढव नाही मालकाला म्हणत नाही आज मी पाट्या टाकणारच नाही, मी दमलो. गाढवाचं का, मालक सांगितलं 10 पाट्या घे, 10 पाट्या. तो मालकाला चॅलेंज नाही करत, मी आज टाकणारच नाही. मग त्याने कंपॅरिझन करताना म्हटलं, इस्रायल लोक मला ओळखत नाहीत पण गाढव ओळखतं. आणि प्रभू त्याला, येशू काय म्हणतो शिष्याना, शिष्य इस्रायल आहे आणि त्यांना शिकवतो. प्रभूला गाढवाच्या शिष्यानं स्वतः प्रश्न केला नाही, अरे काय येशू आहे, आम्हाला एकदा पण म्हटलं नाही तुमची गरज आहे. गाढवाची याला गरज आहे. हे इस्रायल असेच आहेत, प्रभूला कशाची गरज आहे हे त्यांनी जाणूनच घेतलं नाही. आज सुद्धा लोकांची तीच विचारधारा आहे, ते प्रभूला कोणाची गरज आहे जाणूनच घेत नाही. ते राहिलेत आता दिंडी काढतील, नाचत गाचत बागडत धावळ्या घेऊन इकडून तिकडून फिरतील, पण प्रभूला कोणाची गरज आहे हे विसरून गेले. काय भावना, काय कसं तुमचं जजमेंट, कसा तुमचा न्याय होणार आहे, कशा पद्धतीने तुमचा न्याय होणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की मालकाचं ठाण ओळखणारं गाढव असलं पाहिजे. गाढवानं नेहमी ठाण्यावरती आलं पाहिजे. आमेन म्हणाल का? आमेन. ठाण्याच्या बाहेर जाऊ नका, आपल्या ठाण्यातच राहा. ज्या मंडळीत तुम्ही आहात तीच मंडळी. तुमच्याविषयी नाही बोलत, तुम्ही जाता कुठं, तुम्ही कुठं जाऊ शकत नाही. पेत्र म्हटलं ना तुम्हाला सोडून जाऊ तरी कुठे, मलाही माहिती आहे तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, आणि गेला तर इथंच यावं लागतं परत. पण बरेच लोक जे बाहेर फार कठीण परिस्थिती आहे, त्यांच्या मनाचं चलबिचल चालू आहे, अस्वस्थ मन त्यांचं झालेलं आहे, ठाण ओळखत नाही. आत्मिक जीवन माहीत नसल्या कारणानं त्या लोकांना फिरायला आवडतं. आणि बायबल सांगतं हे लोक मला ओळखत नाही. आम्ही देवाला ओळखलं पाहिजे. लक्षात घ्या, जिथं प्रभू आहे तिथं तुम्हाला पोचावंच लागणार आहे. प्रभूला गरज आहे, तुमच्या प्रत्येकाची प्रभूला गरज आहे. हालेलुया. जे शापित आहे त्यांची प्रभूला गरज आहे, धार्मिकाची प्रभूला गरज नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, धार्मिक बनून जर प्रभू समोर आला तर प्रभूला तुमची गरज नाही. तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी घाणेरड्या. मात्र तुम्ही किती धार्मिक बनला तर तो काय म्हणतोय, तुम्ही चिंधी आहात. पौल का असं म्हणतो मी जगातला सगळ्यात मोठा पापी? पौलाला माहिती होतं ते, मी माझी धार्मिकता घेऊन ख्रिस्ताकडे गेलो तर ख्रिस्तासारखं तर मला क्रुसावरती अर्पण केलं नाही, माझ्या हातात खिळे ठोकले नाही, डोक्यात काट्यांचा मूठ घातला नाही, एवढी माझी अवस्था कठीण झाली नाही. मी धार्मिक आहे, काही धार्मिकता त्याच्यामध्ये नाही. तोंडावरती थुंकलं तरी त्यांनी प्रतिकार केला नाही, दाढी उपटणाऱ्या समोर त्यांनी आपले गाल केले, एवढं त्याचं आत्मिक जीवन सुंदर होतं. पौल म्हणतो मी हे करू शकलो नाही, माझ्यामध्ये तेवढी कुवत नाही. पौलाने ते कबूल केलं. मग तुम्ही कसं कबूल करू शकत नाही? प्रभूला त्या गाढवांची गरज आहे जे हे कबूल करणारे लोक आहेत. आत्मिक जीवन अशा पद्धतीनं जगणं फार गरजेचं आहे. अजून एक वचन वाचा,
या गाढवीला, कोणत्या गाढवीला? गणनाचं पुस्तक 22 अध्याय 27 पासून 30 पर्यंतची वचनं. कोणत्या गाढवीला यशस्वी बनवतो? तो न्याय कशा पद्धतीने करतो पहा. कसं त्या गाढवावरचा असणारा शाप त्यानं काढून टाकला. तर त्याचं पहिलं कारण, तो त्यांनी त्याचा न्याय दाखवला, ते मालकाचं ठाण ओळखतं म्हणून गाढवावरचे शाप काढून टाकले. दुसरी गोष्ट वाचूया त्या ठिकाणामध्ये, गणना 22 अध्याय 27 पासून 30 पर्यंत. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून, दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली. बलामासकट खाली बसली म्हणून बलामानं रागास पेटून आपल्या काठीने तिला झोडपलं. तेव्हा परमेश्वरानं त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाना म्हणाली. बस, त्यानं गाढवीतलं शिंगरातलं मरण काढलं, त्यांचा न्याय केला. तर पहिलं कारण त्याचं मी पाहतो, ते मालकाचं ठाण ओळखतं म्हणून त्याचा न्याय केला. प्रभूचं जजमेंट काय? ते मालकाच्या ठाण्याला महत्व देणारं गाढव आहे. जे लोक देवाच्या घराला महत्व देतात ना, प्रभू त्यांना यशस्वी बनवतो. तो यशस्वी राजा कोणावरती बसतो? कोणाला सक्सेस असणार आहे? पहिली गोष्ट, जे देवाच्या घरामध्ये असणारे लोक त्यांना, आणि वारंवार ठाण बदलणाऱ्या लोकांना नाही. बरं का, ठाण बदलू नका, काही पण होऊ द्या. असा निर्णय असला पाहिजे ना, मरेपर्यंत ना. आम्ही म्हणते ना, तुझं ऋत म्हणते, तुला आणि मला मरणाशिवाय कोणीच तोडू शकणार नाही. चर्चमध्ये लोकांची धारणाही असली पाहिजे. काय झालं तरी, मेलो तरी आम्ही मंडळी सोडणार, मरल तर इथंच. बघा, नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवरा कधी कधी बोलतो, जा घर सोडून. ती काय म्हणते, छातीवर बसून इथंच मरेल. मग आता ते काय असतं? मंडळी म्हणजे ख्रिस्ताना पण वधू चर्चला वधू म्हटलेलं आहे. आता तुम्ही वधू आहात, मग तुमच्यामध्ये भावना काय असली पाहिजे? इथंच मरेल. आणि प्रभू इथंच मरणाऱ्या गाढवांना सक्सेसफुल बनवतो. आलं का लक्षात तुमच्या? काय त्याचा न्याय? प्रभू तुमचं फेथफुलनेस बघतो, जे माझ्याकडे सुरुवातीपासून आतापर्यंत आहे. आणि मला माहितीये त्यांचं फेथफुलनेस म्हणून देवाने त्यांना आता आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्याकडे उगीच आशीर्वाद नाही आले, देवाने फेथफुलनेस बघितलेली. तुम्ही गाढव होता, इकडे तिकडे भटकत होता, पण प्रभूनं पाहिलं यांना आशीर्वादित करायलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष तुम्ही इथं आहात ना, तर तुम्ही आशीर्वादितच आहात. का? कारण तो न्यायी आहे. हो, तो न्यायी आहे. पाम संडेचा संदेश काय? राजा गाढवावरती बसला, झावळ्याचा राजा आमच्या गाढवावरती बसला, आणि तो म्हटला मी सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे. आता तुला मी सक्सेस देणार आहे. कोणत्या कारणानं? तर तू ठाण सोडलं नाही. ठाण सोडू नका. ज्यांनी ठाण सोडलं त्यांनी ठाण्यात परत या. ठाण्यात परत यावंच लागतं तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी. तुम्ही कुठल्या मंडळीला सोडून गेला असाल, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत. सांगतात ते नाही, ते हेच जगात सगळीकडं सारखेच लोक आहे. अहो, जिथं येशूचे शिष्यच एवढे डांबरट होते येशू त्यांचा पाळक असताना, तर तुमच्या पाळकात तो तर काही येशू नाही आहे. त्याच्या मंडळीत एवढा भारूड भरती होती, तर बाकीच्या लोकांचं काय घेऊन बसणार आहे? थोमात असला, पेत्र असला, शिव्या देणारा, योहान, त्याला मरणाचा राग होता, झटकन त्याला राग येत होता. बाकी सगळे पळपुटे, कोणीच त्याच्याकडे चांगलं नाही. सगळे असेच शिष्य होते ते. अहो, त्याच्याकडे जगात सगळीकडे प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला ठाण्यातच राहावं लागणार आहे. तुमच्या ठाण्यामध्ये का? राजा तुम्हाला यशस्वी बनवणार आहे. तुमच्यावर विश्वास. दुसरी गोष्ट काय माहिती का? परमेश्वराच्या दूताला पाहून गाढवी बलामासकट खाली बसली. कोण बसली? गाढवी. ऐका ऐका, चौकात बांधलेलं गाढवी आणि तिचं शिंगरू. आता गाढवीच्या अपेक्षा काय? शिंगरू सुटायला पाहिजे. बरं का, नीट ऐका, सिक्वेन्स लक्षात घ्या. गाढवी चौकामध्ये त्या घटनेची आठवण करत येत आहे. काय? मी देवाचा शब्द ऐकला, देवाच्या दूताला पाहून बसले. आता गाढवी काय म्हणते माहिती का? तो न्याय करणार आहे माझा. एक दिवस मसीहा येणार आहे. मी संदेष्टासाठी खाली बसले, मी दूताला ओळखलं, आणि दूताची ओळख संदेष्टाला करून दिलेली आहे. तर मी केलेली घटना स्वर्गातला देव आठवेल आणि एक दिवशी माझ्या पिलाला वाचवेल. आणि ती घटना आता घडली. गाढवी त्या असणाऱ्या दूताला पाहून बसली, पुढे गेली नाही, म्हणून तिच्या पोराचा बचाव झाला. काय अद्भुत आहे, काय अद्भुत वचन आहे. गाढवीच्या शिंगराचा बचाव का झाला? गाढवी बसली आणि
तिकडं प्रभू म्हणतो तुझं जजमेंट मी करेल, हालेलुया. तुझा न्याय मी करेल. मी ख्रिस्ताला माझ्या पुत्राला जगामध्ये पाठवेल, त्यास पाठवताना दुसरं तिसरं कोणतं वाहन नाही, तुझ्याच मुलावरून तो स्वार होऊन या यरुशलेमेत प्रवेश करेल. हे न्याय मी करून टाकणार आहे. इकडं या गाढवीला ती आशा होती म्हणून गाढवी चौकात बांधून बसली, चौकात थांबलेली होती. चौकात थांबली गाढवी. येईल आता तो मसीहा. अहो लोक नव्हते वाट बघत, पण गाढवी आणि तिचं शिंगरू वाट बघत होतं. तो मसीहा येणार आणि माझी सुटका करणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन कधी कधी तुमच्याकडे येत असताना नीट ऐका. प्रभू त्याचं वचन दूताकरवी पाठवत असतो. आजही देवाचं वचन तुमच्याकडे पाठवलेलं आहे. नीट ऐका बरं का, तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्यासाठी हितकारक काय आहे. देवाचं वचन तुमच्याकडे येतं, ते बदलासाठी येत असतं, चेंज करण्यासाठी येत असतं. बलामासारखं तसंच पुढे चालू नका. गाढवीनं दूताला पाहिलं आणि गाढवी जागेवरती बसली. कोणत्या गाढवीच्या शिंगरावरती स्वार होतो, कोणाला सक्सेस मिळतं? जे लोक देवाच्या वचनाचा आदर करून स्वतःमध्ये बदल करतात, धिटाईनं पुढे जात नाही. कान देऊ नाही का? बऱ्याच गोष्टी प्रभू त्याच्या वचनातनं तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी स्पष्टपणे बोललेला असतो आणि ते वचन तुम्हाला कळतं हे माझ्यासाठीच आहे. कधी कधी देवाच्या वचनातनं तुम्हाला कळतं या वचनाच्या द्वारे प्रभूनं माझीच भेट घेतलेली, माझ्यात त्या चुका आहेत. जसं बलाम संदेश त्याला त्याच्या चुका, त्यानं तो चुका आणि करत आहे. प्रभून सांगितलं जायचं नाही तुला बालाकाबरोबर, तरी निघाला तो. कधी कधी आम्ही तसंच पुढे निघतो. हा सैतान तुम्हाला फसवतो, तुम्हाला ठकवतो आणि तो तुम्हाला आत्मिक निद्रा देतो. तुमच्या डोळ्यावरती खपल्या आणतो की तुम्हाला देवाचे दूत, त्याचा न्याय, त्याचा संहार, त्याच्या हातातली तलवार दिसत नाही. तसंच पुढे निघता तुम्ही. आणि तसंच पुढे निघणारे लोक प्रभू त्यांचं जजमेंट करतो. इकडं बलामाला देवानं त्याचं जजमेंट केलं, त्याला जखमी केलं, पण गाढवी मात्र बलामाला त्या दूताला पाहून खाली बसली. खाली बसा, माघार या, पुढे जाऊ नका. तसंच पुढे जाल तर एक दिवशी तुमचा न्याय होणार आहे. तुम्ही अटळपणे प्रभू तुम्हाला दंड किंवा शासन दिल्याशिवाय राहणार नाही. जर संदेष्टा सुद्धा त्या दिवशी जखमी झाला, वाचा वचन त्याच्यात दिसेल तुम्हाला. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला, आणखीन पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळावयाला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसले. म्हणून बलामानं रागास पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. आता काय घडलं माहिती का? जस्ट मनुष्य रागामध्ये येतो. नीट ऐका, गाढवीच्या शिंगरावरती स्वार होऊन प्रभू येशू ख्रिस्त आला. कारण शास्त्र सांगतं जकर्याच्या पुस्तकामध्ये तो यशस्वी आणि न्यायी आहे. बघा बरं, तो यशस्वी आणि न्यायी. आता त्याचं न्याय पण काय माहिती का? गाढवी दूताला पाहून पुढे जाईना आणि हा जो व्यक्ती बलाम संदेष्टा तो रागानं लालबुंद झालाय, रागावलाय तो. आणि रागावलेला हा जो असणारा संदेष्टा तो गाढवीला मारतो. नीट ऐका, तुम्ही त्या संदेष्टापैकी कोणी एक आहात का? रागानं कोणाला तरी मारत आहात, कोणाचं तरी हत्या करत आहात, कोणाचं तरी आत्मिक जीवन याच्यावरती तुम्ही हल्ला करत आहात का? हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. काय पाम संडे? तुमच्या वर्तनानं, तुमच्या वागण्यानं कोण व्यक्तीच्या आत्मिक जीवनावरती हल्ला होत आहे का हे तुम्हाला तपासणं फार गरजेचं आहे. रागानं कधी तुम्ही रागावता तो तुमचा मानवी स्वभाव आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मानवी स्वभावामध्ये आत्मिक जीवन जगतात तर त्या पाम संडेचा तुमचा काही संबंध नाहीये. काय संबंध आहे तुमचा पाम संडेशी? काहीच नाही. ज्या झावळ्याच्या रविवारची तुम्ही तयारी करत आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही सेलिब्रेशन करत आहात, परंतु तिथं तुम्ही तसंच पुढे निघालेला आहात ना. तुम्ही थांबला नाही आणि तुम्ही काय केलं माहिती का? गाढवी थांबली म्हणून तुम्ही तिला मारत आहात. जसं संदेष्ट्यानं गाढवीला मारलं तसं आम्ही सुद्धा आत्मिक जीवनामध्ये जेव्हा आम्ही दृष्टांत पाहत नसतो, जेव्हा आम्ही देवाला पाहत नसतो, जेव्हा आमच्या समोरचा प्रभू निघून गेलेला असतो, त्यास आम्ही एकमेकाला मारण्याचं काम करतो. ऐका बरं का, जेव्हा तुमच्याकडे देव नसतो
तुमच्या समोर देवाचे दूत नसतात, त्याच तुम्ही जसं बलामानं गाढवीला मारलं तसं तुम्ही पण कोणाला तरी मारत असता. तुमच्या समोर कोणतरी असतं, तो व्यक्ती आणि प्रभूचं काम पुढं करत आहे. आणि काय माहिती का, अजून एक गोष्ट आता तुम्हाला कळेल, हा पाम संडेचा संदेश तुम्हाला कळेल. याच्या आधी संदेष्टा बोलत होता, पण आता गाढव बोलायला लागलं. हालेलुया. म्हणजे काय हो, ही सेवा ट्रान्सफर होती बरं का. हालेलुया. संदेश त्याचं काम गाढवांना ज्ञान सांगणं, पण देवानं सेवाच ट्रान्सफर करून टाकली. हालेलुया. त्यानं गाढवाच्या मुखात वाचा घातली आणि संदेश त्याला ज्ञान सांगितलं. येते का तुमच्या लक्षात? पाम संडे काय आहे? पाम संडे तो आहे, तो प्रत्येकाला चॅलेंज आहे, प्रत्येकाला आव्हान आहे. जेव्हा देव तुमच्याशी बोलत असताना तुम्ही पुढे तसंच निघून जाता. परमेश्वराचा दूत, तुमची सेवा, तुमचं पाचारण, तुमचं कॉलिंग, प्रभूनं तुम्हाला बोलवलं, या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तुम्ही काय केलं, कोणावर तरी आपला राग व्यक्त केला. वास्तविक पाहत चुकला कोण? संदेशता. जाऊ नको म्हणून सांगितलं, तो गेला तसाच पुढं. आणि यानं राग कुणावरती व्यक्त केला? असंच होतं की नाही? आमच्या आत्मिक जीवनाशी असाच संघर्ष असतो. याच्यामुळं मला पुढे जाता येईना, मला अरे पुढे जायचं नाही, तिथं दूत आहे, याला पुढे जायची गडबड आहे. आणि पुढे जाण्याच्या गडबडीत यानं गाढवाला मारलं, निर्दोष गाढव असताना. तुम्ही पुढे जाण्याच्या गडबडीत कोणाला मारत तर नाही ना. तुम्हाला पुढे जायचंय, पुढे जाण्याची जी तुमची स्पर्धा आहे, याच्यानं तुम्ही ज्या गोष्टी करतात याच्यानं कोणतरी आत्मिक मध्ये मरून जाणार आहे, आत्मिक जीवनात संपून जाणार आहे. आणि प्रभूनं न्याय काय केला? तो न्यायी काय? त्यानं या संदेशातलं शब्द काढून गाढवाच्या मुखात घातले. बघा देवाचा न्याय, तो यशस्वी न्यायी आहे. आणि कसा न्याय केला? संदेशता चुकला म्हणून संदेशाचे शब्द गाढवीच्या मुखात घातले. परावर्तित सेवा सांभाळा बरं का. तुम्ही असं समजू नका की देव न्यायी नाही. देव खूप न्यायी आहे आणि देवाला न्याय आवडतो. तुमचा न्याय पाळक करणार नाही, तुमचा न्याय मंडळी करणार नाही, पण तुमचा न्याय देव करणार. तो देव न्यायी देव आहे. आणि तो तुमच्या एकंदरीत असणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारा देव आहे. लक्षात ठेवा, हालचालींवर बारीक लक्ष. इकडं गाढव बसलं, बसल्याबरोबर फार सुंदर, गाढव बसलं आणि देवाने वाचा दिले. आता ऐका, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. चौकात बांधलेलं गाढव, ऐका, चौकात बांधलेलं गाढव जर चौकातच राहिलं, आता या गाढवीला सुटायचंय. कुठून सुटायचंय? बलामापासून सुटायचंय. ती म्हणते आता बलाम नको, या बलामामुळे मी मार खायला लागले, तर मला सोडवणारा दुसरा कोणीतरी पाहिजे. संदेशता येणार होता, बलाम संदेशता जाऊन येशू येणार होता. आणि येशू आल्यावर तो येशू मारणार नव्हता. नीट ऐका, या येशूनं त्या गाढवीच्या शिंगरावरती बसल्यावर मारलं नाही हो. इकडं लोकांनी आपल्या वस्त्राच्या पायघड्या त्याच्या खाली टाकलं. आज मार असेल तर उद्या तुमच्या पायाखाली पायघड्या असतील. हे पण लक्षात ठेवा. का? कारण तो न्यायी देव आहे. काय सुंदर नाही का? बलामानं गाढवीला मारलं, गाढवानं मार खाल्ला, गाढवीनं मार खाल्ला. आणि येशू आला. येशू म्हटलं तुला आता मारणार नाही, जे मारणारे आहेत ना आता ते तुझ्या पुढे चालतील. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद. आता विचार करा, ती गाढवी त्या दिवशी मार खाताना, आता चालताना म्हणते माझ्या पाठीवरती पहिले बलामानं छड्या मारल्या, आता इतका मोठा राजा माझ्या पाठीवरती बसला. म्हणून लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल, या पाम संडेच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, जे तुमच्या पाठीवरती मारणारे लोक असतील ना, एक दिवशी तुमच्या पाठीवरचे वळ जातील आणि त्याच्यावरती सगळ्यात मोठं गौरव तुमच्या पाठीवरती असणार आहे. त्याच्यासाठी चौकात न सुटा. मारू द्या किती आता पाठीवरती फटके मारायचे, मारू द्या लोकांना. आणि एक दिवशी फटके मारणारे तुमच्या समोर असतील. प्रभूच्या नावाने येणारा राजा. आता विचार करा, ते गाढवीचं शिंगरू काय खुश झालं असेल. हे फटके मारणारे पण माझ्या पुढे चाललेले आहेत. आणि फटके मारणाऱ्याला किती राग आला असेल, अरे मी फटके मारले याच्यावर इशूच बसला. प्रश्न तोच आहे. तुमच्या समोर एक सगळ्यात मोठा पर्याय आहे. ऐका, चौकात थांबून तिथंच मरायचं का येशू बरोबर चालून नवीन वस्त्र तुम्हाला मिळवायची, हा तुमच्या समोर पर्याय आहे. एक चौकात बांधलेला. आता तुम्ही जिथं काही प्रगती करू नका. माझा संदेश न बदलणाऱ्या लोकांसाठी नाही. तुम्ही काढून टाका, ते डिलीट मारा त्याच्यातनं.
दुसऱ्या मोबाईलच्या भाषेमध्ये ते काय म्हणतात त्याला, काय करायचं, फॉर्मॅट काय मारतात, हा सगळं घालवायला काय म्हणतात, फॉर्मॅटच ना. हां मला नाही कळत पण जातो माझं. परवा काय तरी झालं माहीत नाही, मोबाईलमध्ये जेवढे 20-30 हजार फोटो ते सगळे अचानक गायब झाले आपोआप. मीटिंगचे सगळे फोटो, बाप्तिस्म्याचे सगळे फोटो आपोआप इच्छाही नसताना डिलीट झाले. व्हिडिओ डिलीट झाले एवढे सुंदर सुंदर. कसं काय घडलं माहीत नाही पण गायब झाले सगळे. मग मला कळलं हे डिलीट मारणं असं आहे. माझा संदेश त्या लोकांसाठी नाही ज्यांना बदलायचंच नाही, त्यांनी डिलीट फॉर्मॅट मारा. पण ज्यांना बदलायचं त्यांच्यासाठी एक सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. चौकात बांधलेलं गाढव सुटलं आणि येशूनं त्याला गौरव दिलं. हालेलुया. सुटा हो, आणि सुटायचं नसेल तर फुटा. चौकातच फुटा नाही का, तिथंच मरा, तिथंच बसा. या कोण येत आहे, चिम्या आला, सोम्या आला, गोम्या आला, सुम्या आला, पप्प्या आला, अमका आला, तमक्या आला, गप्पा मारत मारत आयुष्य काढा. पण एक दिवस प्रभूला तुमची गरज आहे. तुम्ही तिथं आल्यानंतर आता तुमचा सगळा स्वरच बदलून जाणार आहे. हालेलुया. का, कारण काय, ती देवाच्या दूताला पाहून. अजून एक गोष्ट वाचूया. हा 28 वचन, 22 अध्याय 28. तेव्हा परमेश्वराने हा. त्या गाढवीला वाचा दिली. हा ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले हा म्हणून तू मला 3दा मारिले. पा का देवानं या गाढवीला तिच्या शिंगराला कसा न्याय दिला. शास्त्र सांगतं का तो गाढवीच्या शिंगरावरती बसून आला, तो यशस्वी, तो न्याय आहे. त्याचं कारण गाढवीनं जी वाचा प्रभूनं दिली तीच वाचा ती बोलली. हालेलुया. जी वाचा प्रभूनं दिली असं लिहिलंय, वाचा बरं वचन. तेव्हा परमेश्वरानं त्या गाढवीला वाचा दिली. कुणी वाचा दिली? परमेश्वराने. म्हणजे तुम्ही लोकांचे शब्द बोललेले बोलू नका. हालेलुया. कोणते शब्द बोलायचे? परमेश्वराने. परमेश्वरानं दिलेले शब्दच. हालेलुया. कधीच लोकांचं ऐकून बोलू नका बरं का. जेव्हा लोकांचं ऐकून बोलता त्यास देव तुमचं जजमेंट करतो, तो तुम्हाला अवॉइड करतो, टाळतो. पण जेव्हा प्रभू बोलतो ते शब्द तुम्ही बोलताना देव तुम्हाला यशस्वी करतो. हालेलुया. पुष्कळ लोक मला भेटल्यावर सांगतात तुमच्या संदेशाचा प्रभाव आमच्यावरती प्रचंड आहे. का? कारण तुम्ही देवाच्या वचनाच्या बाहेरचं काहीच बोलत नाही. हालेलुया. आणि ज्या दिवशी मी देवाच्या वचनाच्या बाहेरचं काहीतरी बोलेल ना, त्या दिवशी लोकांच्या जीवनावर कधीच प्रभाव असणार नाही. आज जे सक्सेस माझ्याकडं आहे याचं कारण काय माहिती का? प्रभू देत असलेली वाचाच मी बोलतो. हालेलुया. ऐका, प्रभू देत असलेले शब्द बोला. तुमचा अनुभव, लोकांनी तुम्हाला काय सांगितलं, लोक तुम्हाला काय तुमच्या कानामध्ये पेरते, कधीच ते बोलू नका, कधीच बोलू नका. कारण प्रभूला अशा गाढवांची गरज आहे. तो म्हणतो जे माझे शब्द लोकांकडे घेऊन जातील. विचार बदला, विचार बदला. आत्मिक मनुष्य आहात, प्रभू बोलतो तसंच बोलायचं. प्रभूनं सांगितलेल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. हालेलुया. तुम्ही गाढवात, सक्सेस नाही तुमच्याकडे, प्रभूनं तुम्हाला सक्सेस देण्यासाठी सांगितलं. यहोवा निसी, परमेश्वर तुझ्या विजयाचा ध्वज. हालेलुया. बोलताना तुम्ही काय बोललं पाहिजे? प्रभू मला विजयी करणार हे बोला तुम्ही. हालेलुया. तुम्ही सक्सेसफुल. येशू बसल्यावर होणारच आहे ते. हो, आमेन. तुम्हाला काय, मुळामध्ये तुम्ही स्वतः जाल तर तुम्ही फेल्युअर होणार. पण जेव्हा प्रभू तुमच्या बरोबर येईल, मोशेने काय म्हटलं, आधी त्यानं गेला, त्या लोकांना भांडणं चालल्यावर त्यांनी सोडवले, मारलं एकाला, त्या बाळूमध्ये पुरून टाकलं. दुसरे भांडण करायला गेल्यावर त्यांच्याशी म्हटलं भांडण करू नका. त्यांना रागवायला लागला. ते म्हटले तुला कोणी आमच्यावर मुकादम नेम, त्याला मारलं तसं का? आता मोशेला देव म्हणतो जा, मी माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी तुला पाठवतो. तरी काय म्हटलं माहिती, तू नाही आला तर मी पुढे जाणार. मी माझ्या मनचं काही बोलत नाही बाबा. आणि त्याने ती सांगून पण बा, त्याला प्रभूनं निवडलं. त्याला काय म्हटलं माहिती का, मोशेचा डायलॉग काय होता माहिती का, प्रभू मी जड जडवठाच. हा, मग तो म्हणतो हा आत्ता बरोबर आहे. आता विचार करा, हा खरंच जड ओटाचा होता का? मग जड ओटाचा होता तर भांडणं कशी काय सोडवली? पण त्याला माहिती कुठंतरी मला माघार घ्यायला पाहिजे. आता मी माझे शब्द नाही, देवाचे शब्द. जड ओटाचं म्हणजे प्रभू मी माझ्या मनचं काही बोलणार नाही, तू सांगशील तेवढंच बोलणार आहे. मग प्रभू त्याला म्हटलं काळजी करू नकोस, मी तुझ्या वतीनं अरुणाला पाठवेल. अरुण तुझा ट्रान्सलेटर. आणि येशू पण म्हटलं नाही का, काय बोलावं याची काळजी करू नका, मी माझे शब्द तुमच्या मुखामध्ये घालेल. हे गाढवाचं वैशिष्ट्य आहे. प्रभू कोणाला यशस्वी बनवतो? तुम्ही मनचं बोलू नका. हालेलुया. गाढवानं मनचं काय सांग, प्रभूनं वाचा दिली तशी बोलला. आमेन. लक्षात ठेवा,
एक क्वायर लीडरला पण सांगतो, जे तुम्ही क्वायर मधले लोक आहात, तुम्ही कधी सुद्धा मनचं बोलू नका. एकदा इथं स्टेजवरती चढलो ना, सगळं देवाचा आत्मा जसं सांगतो तसं करायचं. हालेलुया. आमेन. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाचा आत्मा तुम्हाला फक्त देवाविषयी सांगतो, हालेलुया. फक्त देवाविषयी, बाकीचं नाही कोणाविषयी बोलत, देवाविषयी. असं तुम्हाला लोकांना आत्म्यामध्ये वर न्यायचं ना, की त्यांचं आणि देवाचं नातं जमलं पाहिजे. ते आत्मिक आमेन. जीवन आहे. हालेलुया. कधी कधी आम्ही बोलताना सुद्धा काहीतरी डोक्यामध्ये ठेवून आम्ही शब्द सुद्धा बोलत असतो. विचार करा, या शब्दाला देव कधीच पसंत करत नाही. ही जागा जी आहे ना, ही जागा टार्गेट करण्याची जागा नाही, ही अपलिफ्टची जागा आहे. कोणाला हालेलुया. अपलिफ्ट करायचं? प्रभूला उंच करायचं. हालेलुया. प्रभूला उंच करण्याची जागा आहे. इथं फक्त प्रभूच उंच झाला पाहिजे. तुमचा ऱ्हास उद्या, देव उंच उद्या. हालेलुया. हे शब्द प्रभूनं गाढवीच्या मुखातनं आता गाढव तिथं हे सुद्धा बोलू शकला असता. बघा, गाढवाच्या डोक्यात आलं असतं तर, अरे बालामा तुला कळतं का नाही, मी आजपर्यंत बोलत नव्हतो, अरे आता मी बोलायला लागलो, तुझ्या डोक्यात कसं नाही. गाढवानं बाकीचा फापट पारसारा नाही सांगितला, त्याला हे पण नाही सांगितलं, तुला अक्कल आहे का, आणि एवढे दिवस तू आणि मला घेऊन चालला, आता मी तुला मला तुला सांगावं लागतं. आम्ही डायलॉग मारताना तुला किती वेळा सांगायचं, मला तुला सांगावं लागतं, तू मला सांगायच्याऐवजी मी तुला सांगतो, ही किती वाईट गोष्ट आहे. गाढव काही बोलत, देवानं जशी वाचा दिली तशी बोलला. हालेलुया. प्रभू जसं बोलतो तसं बोला. कसं बोला? प्रेमानं बोला एकमेकाशी. प्रभूनं तुम्हाला प्रेमाची भाषा दिली. लक्ष ठेवा, देवाची वाचा प्रेमाची वाचा आहे, शांतीची वाचा आहे. एकमेकाशी शांतीनं बोला. प्रभू जशी वाचा देतो तशी वाचा, त्याच पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल. कधी वाद निर्माण करणारी वाचा तुमच्याकडे असता कामा नये. कोणाचं अहित करणारी वाचा तुमच्याकडे असता कामा नये. कोणाला दुखावणारी वाचा तुमच्याकडे असता कामा नये. प्रभूनं जशी वाचा दिली तशी वाचा. ते वचन पुन्हा. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारिले. मी तुझं काय केलं म्हणून तू तीनदा मला मारिले. तीनदा मला मारलं. बलाम गाढवीला म्हणाला, तू माझी चेष्टा केलीस. काय झालं? इकडं परमेश्वरानं तिच्या मुखामध्ये शब्द घातला. काय शब्द आहे? तू असं म्हण त्याला. काय म्हण? काय बोलायला लावलो? मी तुझे काय केले. लक्षात घ्या, एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुम्हाला प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही कोणाचं काहीच वाईट करू नका. ही परप्रभूची वाच आहे. कोणाचंच वाईट बोलू नका. देवानं हेच तुम्हाला शब्द, कोणाविषयी वाईट बोलू नका, हे देवाची वाचा आहे. तुम्ही कोणाविषयी वाईट बोलत, ती देवाची वाचा नाहीये, सैतानाची वाचा ती आहे. मी मगाशी काही दिवसापूर्वी एक स्टडी पण मी करत आहे. तिथं असं त्या स्टडीमध्ये प्रभूनं बऱ्या वाईटाचं झाड जे होतं ते, आणि जीवनाचं झाड आणि बऱ्या वाईटाचं झाड असं दोन्ही त्या ठिकाणामध्ये ठेवलं. म्हणजे बरं काय आणि वाईट काय ते फळ खाल्ल्यावर सगळ्याला समजणार आहे. मग आता विचार करा, बरं आणि वाईट सगळं समजलं तरी माणूस वाईटच का करतो? आणि त्याला एक गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये येते, मी सगळ्यांचं बरं करतो आणि सगळे माझं वाईट करतात. कारण ते फळ खाताना संभाषण जे झालं खाता खाता देवाच्या विरोधामध्ये. आता बायबल पण काय सांगतं, पापाची व्याख्या करताना, चांगलं करायचं कळत असूनही जो ते करत नाही तो ते काय करतो. म्हणजे कधी कधी आम्हाला चांगलं आणि वाईट समजतं, आम्ही करतो ते पण चुकीचं आम्हाला कळतं, पण तरी पण रेटून आम्ही ती गोष्ट करतो. म्हणजे आम्ही काय करतो? मग तुमची भाषा कुठली आहे? देवाची भाषाच नाही आहे. काय तुमचं मन तुम्हाला पापाला प्रोत्साहित करत आहे? तो यशस्वी, तो सक्सेस देणार आहे. आता गाढवानं जी वाचा प्रभूनं दिली ती वाचा गाढव बोललं. म्हणून लक्षात घ्या, पाम संडे म्हणजे काय? प्रभू बोलतो तसंच बोलायचं. सगळ्यांशी बोलताना प्रभू बोलतो तसंच बोलायचं. एकमेकाशी देवाच्या वचनाचं बाहेरचं काहीच बोलू नका. आमेन म्हणाल का? प्रभू बोलतो तेच बोलायचंय. आता विचार करा, इकडं गाढव, आता मेन भागाकडे येऊया. हे सगळं चांगल्या गोष्टी पाहिल्या, प्रभूनं गाढवाला आणलं आणि मग गाढवीचं शिंगरू प्रभूकडे पाहून म्हणत असेल, मला बोलवलं तर म्हटलं ये. ते गाढवीचं शिंगरू आलं. गाढवी चौकात बांधलेली. मला वाटतं ते हळूहळू ते दृश्य, कारण ज्या चौकात ते गाढवीला आणि शिंगराला बांधून ठेवलं होतं ना, आता त्याच चौकात इशू जाणार होता, त्याची मिरवणूक निघणार होती. मग आता गाढवी रडत आहे, तिचं शिंगरू गेलं, तिला चित्र अजिबात स्पष्ट नाही. शिंगरू मारायला नेलं,
का शिंगराचा अजून काय उपयोग होणार आहे माहीत नाही, आणि ती गाढवी चौकामध्ये तिथं अश्रू गाळत चौकामध्ये गाढवी बांधून ठेवली असेल. आणि इकडं यशस्वी प्रभू संदेश त्याच्या जखऱ्याच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तो गाढवीच्या शिंगरावरती बसून येणार आहे. आणि मग तो गाढवीच्या शिंगरावरती बसला. गाढवीच्या शिंगरावरती बसल्यावर सगळं दृश्य चेंज झालं. आता लोकांनी राजाला पाहिलं, वलांडनाचा राजा, जावळ्या घेऊन आले लोक. आता जावळ्या म्हणजे तिथलं तेच आहे. म्हणजे आता आपल्याला शब्दशः झावळ्याच पाहिजे काय असं नाही, आपण काय अरबस्तानमध्ये नाहीये. पण आता झावळ्या सोडून दुसरे पान आणले तर आपल्या सगळीकडं सोलापुरात बोंबली यांनी मोडलं. खजूर, आता तिथं खजूरच पिकतं. ते खजुराच्या पानाच्या डहाळ्या ते घेऊन आले, त्याने ते घेऊन आले आणि ते त्या डहाळ्या घेतल्या. लोकांनी आपली नवीन वस्त्र काढले बरं का, नवीन वस्त्र. म्हणून लोक जावळ्याच्या रविवारी आवपती गाढवाला द्यायचे असतात आणि तुम्हीच घालून मिरवता नवीन वस्त्र. ती दिली कुणाला? गाढवान. आणि आमचं गाढव त्याला पोषक भाड्याचा आणवला 150 रुपयाचं, नाही का. गाढवाला वस्त्र, नवीन वस्त्र. आता ती नवीन वस्त्र गाढवाच्या इकडं गाढवावरती शिंगरावरती येशू स्वार झाल्यावरती मला 100% खात्री, रडत येणारं गाढव त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे तिथं. त्याला वाटलं की मला मारण्यासाठी आणलं, त्याला वाटलं मान मोडण्यासाठी आला. तो विचार करत असेल, माझ्या आईला याच्या अगोदर पण शिंगर झाली, ती मेली, त्यांना मारलं कोणीतरी, आज माझी पण मयतच निघणार आहे. पण दुसऱ्या क्षणाला त्याने पाहिलं तो मेला नाही, त्याच्यावरती येशू स्वार झाला. आणि त्याच्यावरती येशू स्वार झाला. आणि इकडं त्यानं ते पण दृश्य पाहिलं असेल, त्याच्या लक्षात सगळ्या भावना त्याला माहिती आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. त्यांनी तडफड पण बघितली असेल. तो म्हटलं की इथं तडफडून मरत आहे, पण इकडं तो त्याचं आगमन झाल्यावर येशू त्याच्यावरती बसल्यावरती लोक मोठा जय जय काय करतंय, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि हे शब्द ऐकल्यावर गाढवाच्या लक्षात आलं, माझ्यावर कोणी सामान्य व्यक्ती स्वार झाला नाही, राजांचा राजा माझ्यावरती स्वार झालेला आहे. एवढ्या मोठ्या राजाचा मी वाहक आहे. अरे गाढवानं तुमच्या लक्षात येत नाही का, तुम्ही साधे सुधे नाही, राजाचे वाहक आहात. राजा तुमच्यावरती स्वार झालेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्यावरती राजा स्वार झाला त्याचं जीवन पहिल्यासारखं राहत नाही. राजा आल्या कारणानं राजाचं गौरव तुम्हालाच मिळणार आहे, राजाचं गौरव तुम्हालाच मिळणार आहे. चौकात बसून मरायचंय का गौरवामध्ये तुम्हाला चालायचंय, आता त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचं. चौकात बांधलेली गाढवी आणि तिचं शिंगरू, आता शिंगरू म्हणतं मरण आलं तरी चालेल, परंतु राजा स्वार होत असताना मरण आलेलं चालेल. लक्षात घ्या, तुमच्या जीवनावरती कोणाला स्वार होऊ देऊ नका, राजांच्या राजाला तुमच्यावरती स्वार होऊ द्या. लोक तुम्हाला मरणाकडे घेऊन जातील, पण जीवनाकडे घेऊन जाणारा ख्रिस्त आणि जावळ्याचा राजा, तो राजा तुमच्यावरती स्वार होत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, यरुशलेम दणाणून जाईल, परंतु जय जयकार करणाऱ्या लोकांमध्ये नव्हे तर जय जयकाराचा भाग बनणाऱ्या गाढवापैकी तुम्ही बना. लोक आणि देवाचं वचन आणि ऐकत होते, वाचत होते, परंतु गाढव देवाचं वचन अनुभवत होतं. जखऱ्याच्या पुस्तकात सांगितलेलं देवाचं वचन, राजा गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. अहो काय ती धन्यता गाढवाला, गाढव वचन अनुभवत होतं. 750 वर्षापूर्वीचं भविष्य, 400 वर्षापूर्वीची भविष्यवाणी, काय भविष्यवाणी होती, तुझ्यावरती राजा स्वार होईल. आणि आता गाढव भविष्यवाणी अनुभवत आहे. काय अद्भुत गोष्ट आहे. आणि त्याचे साक्षीदार लोक आहेत, ऐका बरं का, त्याचे साक्षीदार लोक आहेत. असं जीवन जगा, तुमच्या बाबतीतली भविष्यवाणी लोक त्याचे साक्षीदार बनले पाहिजे, लोक त्याचे साक्षीदार बनले पाहिजे. तुमची भविष्यवाणी पूर्ण होण्याचे साक्षीदार लोक बनले पाहिजे. आणि मग इकडं लोक प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसाना 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 होसाना. इतकं यरुशलेमेत गोंधळ गोंधळ गोंधळ. आणि सगळ्या गोंधळामध्ये फक्त एकच व्यक्ती इम्पॉर्टंट होती, महत्वाची होती, आणि ती म्हणजे गाढव. का माहितीये का, इथं हे गाढव ख्रिस्त स्वार झाल्या कारणानं हे गाढव आता शांत बनलं होतं. म्हणजे जावळ्याचा रायवर कशासाठी माहिती का, तुमच्या स्वभावामध्ये बदल करण्याचा तो सण आहे. बदल करण्याचा सण, एक सगळे तुमची हालचाल, सगळं तुमचं असणारे विचारसरणी जी शांत केली जाते तो सण आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, तिथं
त्या लोकांनी केलेली घटना आता आम्हाला करायची गरज नाही. पण आम्ही कसं करणार आहोत माहिती का? आम्ही गाढव बनून प्रभूच्या हातामध्ये पडणार आणि प्रभूकडे प्रार्थना करणार, प्रभूजी स्वार तू हो, पण मला अशा पद्धतीने बनव की मी तुझ्या वचनावर चालत असावं. हालेलुया. तुझ्या वचनावर चालत असावं. आणि जेव्हा तुम्ही प्रभूच्या वचनावर चालाल त्या दिवशी जसा झावळ्याचा राजा, वलांडणाचा राजा गाढवावरती बसून स्वार होऊन यरुशलेमीत त्यांनी प्रवेश केला. ऐका, पण आता तो गाढवाच्या शिंगरावर बसून नाही, ढगावरती बसून येणार आहे. हालेलुया. आणि त्यावेळेस तेव्हाही न्याय करणार आहे. तेव्हा त्यांनी न्याय केला, गाढवीच्या शिंगराला जीवन दिलं. ऐका, गाढवीच्या शिंगराला जीवन दिलं, ढगावरती बसून येईल त्यास जीवन नसणार आहे. तेव्हा जीवनाची अपेक्षा करू नका, तेव्हा जीवनाची अपेक्षा करू नका. तो म्हटला आल्यावर ढगावरती बसून येईल तेव्हा प्रत्येकाला कर्माप्रमाणे देणार आहे. तुमची कर्म, तुमचं वर्तणूक, तुमचं वागणं याचं जजमेंट करणार आहे. म्हणून जावळ्याच्या रविवारचा सगळ्यात मोठा गाभा काय माहिती का? तो न्यायी आहे. स्वार झाला तर तुम्हाला सक्सेस देईल, पण जर तो स्वार न झाला, तुमच्यावरती स्वार झाला नाही, तर ढगावरती स्वार होऊन येणार आहे. त्याचं वाहन बदलेल. वाहन बदलल्याबरोबर त्याचा स्वभाव आणि त्याची न्याय करण्याची पद्धत पण बदलणार आहे. गाढवीच्या शिंगरावरती बसल्यावर त्यानं न्याय केला, गाढवीच्या शिंगराला जीवन दिलं, अभय दिलं, मृत्यूदंड काढून टाकला. पण आता शिंगरू जाणार आणि ढगावरती बसून येणार. त्यावेळेस मात्र गाढवीच्या शिंगराला वाचण्याची आशा नाही. गाढवीच्या शिंगरानं जर स्वभावामध्ये बदल केला तर गाढवीचं शिंगरू त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी जाणार आहे. कारण बायबल सांगतो तो राजा आहे, आता तो राजा म्हणून परत येणार आहे. कशासाठी? जगामध्ये तो राजांचा राजा आहे, पण तुम्ही त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी राजे म्हणून स्वर्गामध्ये जाणार आहात. म्हणून लक्षात ठेवा, खरा पाम संडे काय? तर आत्मिक जीवनामध्ये बदल करणार. दे बाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या माना आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. वर्षानुवर्ष लोक त्याच ट्रॅडिशनमध्ये, त्याच परंपरेमध्ये अडकून त्यांनी पाम संडे केला. पण आज आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहोत. हे प्रेमळ सर्वशक्तिमान देवा, पुन्हा एकदा आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचे अंतःकरण, आमचे विचार, सगळ्या गोष्टी तुझ्या समोर उघड्या करतो. 2024 वर्षापूर्वीच्या घटना लोक चित्राच्या रूपाने एकमेकासमोर मांडत आहेत, परंतु आम्हाला स्वतः चित्र बनायचं आहे, त्यातला भाग बनायचा आहे. हे यशस्वी न्यायी देवा, मला बाकीच्या लोकांचं माहित नाही, पण मी व्यक्तिगत रीतीने तुला म्हणतो की स्वार तू हो माझ्यावरती. दुसरं कोणाला स्वार होऊ देऊ नकोस माझ्यावर. शब्द माझ्या मुखातले फक्त तुझे शब्द असू दे, कारण याच्यावरच तू माझा न्याय करणार आहेस. चुकीचे शब्द, ज्या शब्दानं आतापर्यंत कधी तर तुला मी दुखावलं असेल, होय मी दुखावलं, परंतु आता माझी प्रार्थना तुझ्या समोर असेल, माझे शब्द तुझे शब्द एक असू दे माझ्या देवा. मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडतो. गाढवीनं दूत पाहून खाली बसली, आम्ही का पुढे जावं देवा? आज मी ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो माझ्या देवा. तुझं वचन ऐकून सुद्धा बऱ्याच वेळा बरेच लोक आहेत तसं पुढे जात आहेत, त्यांच्या वर्तनात त्यांनी बदल केलेला नाही, परंतु आजच्या संदेशानं हा संदेश लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारा असू दे प्रभूजी. खूप लोकांचं परिवर्तन या संदेशाच्या द्वारे होते. खरा झावळ्याचा रविवार त्यांना समजू दे. कोणीतरी त्यांच्यासाठी गाढवीच्या शिंगरावरती बसून आला. आज आम्ही ते गाढव आहोत, आम्ही मरणार होतो, पण मरणातनं जीवनाकडं नेण्यासाठीच पुत्र आता कोकरा म्हणून अर्पण होणार होता. पुष्कळ लोक या ठिकाणामध्ये तुझं वचन ऐकत आहे युट्यूबच्या माध्यमातून. माझी प्रार्थना आहे त्यांच्यासाठी प्रभूजी. गाढवाचा गुणधर्म ज्या पद्धतीनं आपल्या मालकाचं ठाण ओळखतं,
आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची धारणा विचारसरणी तशीच होते. वारंवार वेगवेगळ्या ठिकाणात वेगवेगळे चर्चेस बदलणाऱ्या लोकांना त्यांचे अंतःकरण उघड. चर्च बदलण्याच्या ऐवजी त्यांचे विचार बदलले जाते. प्रार्थना करतो, प्रभूजी जसं त्या गाढवाला तू सुटका देऊन त्याचं वैभव, त्याचं सक्सेस तू बदलून टाकलं. खान वाहणारं गाढव आता राजाला वाहत आहे आणि राजाचं गौरव ज्या पद्धतीने गाढवाला मिळालं. आज माझी प्रार्थना असेल, प्रभूजी आम्ही घाण वाहणारे नव्हे तर राजाला वाहणारे लोक आम्हाला बनव. पुष्कळ लोक इथून आलेले आहेत, लांबून वेगवेगळ्या गावातनं, ठिकाणातनं, शहरातनं ते आलेत. परंतु जाताना हा झावळ्याच्या रहिवाचा संदेश त्यांच्याबरोबर असू दे. आता ते रिकामी नाही तर सक्सेसफुल, यशस्वी व्यक्ती म्हणून इथून बाहेर पडू दे आणि तसल्या साक्षी त्यांच्या जीवनात घडू दे. तुला महिमा, तुला स्तुती, तुला आदर देत, सर्व गौरव तुला देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. पुढच्या